की जय। अवतार मेहर बाबा की जय। अवतार मेहर मेहर बाबा बाबा की जय। प्रियतम पहिल प्रभू आमच्या मध्ये उपस्थित होईल. आपण आम्हा सर्वांना आपल्या दर्शनाचा आणि सहवासाचा आनंद देऊन आमचं मार्गदर्शन करावं हीच आपल्या चरणी प्रार्थना. थँक्यू बाबा. जय बाबा. हे प्रियतम परमेश्वरा, तुझ्यावर अधिकाधिक प्रेम करण्यासाठी आम्हा सर्वांना तू सहाय्य कर. आणखी अधिक व त्याहूनही आणखी अधिक प्रेम करण्याकरता इतकं की तुझ्याशी तद्रूप होण्यास आम्ही पात्र व्हावं व तुझ्यावरील आमचं प्रेम वृद्धिंगत व्हावं यासाठी आम्हास तू सहाय्य कर. आणि प्रियतम बाबांचा दामन अगदी अखेरच्या क्षणापर्यंत व अगदी अखेरच्या क्षणी देखील आमच्या हाती घट्ट राहावा यासाठी आम्हास तू सहाय्य कर. अवतार मेहेर बाबा की जय. अवतार मेहेर बाबा की जय. अवतार मेहेर बाबा की जय. सगळ्यांना प्रेमपूर्वक जय बाबा. गॉड स्पीक्स, ईश्वर वचन मराठी आपण वाचत आहोत. आणि सध्या आपण 10 स्टेट्स ऑफ गॉड हे शेवटचं प्रकरण वाचत आहोत. त्यातले काही आपल्या पुरवण्या बाकी आहेत, पण आपण त्या नंतर घेणार आहोत. कारण एकदा 10 स्टेट्स ऑफ गॉड समजले की त्या पुरवण्या समजायला जास्त सोप्या जातील. त्यातल्या 1-2 पुरवण्या. तर 10 स्टेट्स ऑफ गॉड मध्ये गेल्या वेळेला आपण तिसरी अवस्था बघितली. ती आपली पूर्ण झाली का? तिसरी अवस्था आपण बघत होतो. ईश्वराची तिसरी अवस्था. तिसरी अवस्था आपली पूर्ण झाली. आणि आपण ईश्वराची चौथी अवस्था काय, त्या अवस्थेला आपण सुरुवात केली होती. आपण पेज नंबर 263 वर आहोत. मंदाताई तिवाने काय म्हणू इच्छिता? तुमचा हँड रेज आहे. जय बाबा. मंदाताई तिवाने, काही विचारायचंय का तुम्हाला? अच्छा, गेल्या वेळेला आता आपण जय बाबा. माईक तुमचा बंद करा. कोणी सांगेल का की ईश्वराची पहिली, अगदी थोडक्यात टू द पॉइंट, एका वाक्यात एका शब्दात ज्याला आपण म्हणतो तशा पद्धतीने, की ईश्वराची पहिली अवस्था म्हणजे काय, दुसरी अवस्था म्हणजे काय आणि ईश्वराची तिसरी अवस्था म्हणजे काय? कोणी सांगेल का? सांगायला काहीच हरकत नाही खरं. आणि त्याच्यात आपणच सगळे आहोत. हे अगदी आपलं फॅमिली सारखं ग्रुप आहे आणि त्याच्यामध्ये इथे अजिबात काही आपल्याला संकोच करायचं कारण नाहीये. कोण सांगणारे? हँड रेज आहे कोणाचा तरी? मेहर प्रसाद निमजे. पण एकदम टू द पॉइंट, एका शब्दात, एका वाक्यात. ईश्वराची परात्पर परब्रह्मची अवस्था पहिली, दुसरी ईश्वर जो उतरतो तो, आणि तिसरी अवतारची जी अवस्था राहते ती. तिसरी अवस्था काय? ते वली जे राहतात ना, त्याला ईश्वराची अवस्था. मध्ययुग वगैरे जे राहते. जय बाबा. मेहर प्रसाद, पहिली आणि दुसरी तुम्ही अगदी परफेक्ट सांगितलं. ईश्वराची पहिली अवस्था म्हणजे परात्पर परब्रह्म अवस्था, बियॉन्ड गॉड स्टेट, की जिथे फक्त अस्तित्व आहे, जी ईश्वराची खरी मूळ अवस्था आहे, की तिथे द्वंद्व द्वैत अजिबात नाही. सगुण पण नाही, निर्गुण पण नाही, सचेत पण नाही, अचेत पण नाही, अशी ती अवस्था. आपल्याला असं म्हटल्यानंतर असं वाटतं असा कसा परमेश्वर असेल, पण हे सगळं त्याच्यामध्ये सुप्तावस्थेत तिथे असतं. तिथे फक्त ईश्वराचं अस्तित्व असतं. त्या अस्तित्वाला, त्या चैतन्याला आपण ईश्वर म्हणतो. अशी ती बियॉन्ड गॉड स्टेट म्हणजे. आणि जर आपण हा ईश्वर हा गुणातीत आहे, निर्गुण निराकार आहे, द्वंद्वातीत आहे, अद्वैत भाव जर ईश्वराचा एकमेव अद्वैत हे जर समजून घेतलं, तर आपल्याला स्टेट समजायला सोपं जातं. का?
आज फार डिस्टर्बन्स आहे सारखं त्याचा आज त्रास होतो. योगिता काळे, जय बाबा. प्लीज लक्ष ठेवा की चुकूनही माईक ऑन नका होऊ देऊ. त्याने काय की रेकॉर्डिंग पण खराब होतं, इतर लोकांनाही डिस्टर्ब होतं, लिंक तुटते, हो की नाही? तेव्हा बाबांच्या मीटिंग मध्ये हे लक्षात ठेवायचं की बाबा समोर आहेत, तसंच आपण वागायचं. जय बाबा. थँक्यू. तर ही जी ईश्वराची अवस्था आहे तिथे असं कसं असू शकेल की प्रकाश पण नाही, अंधकार पण नाही, चेतना पण नाही, अचैतन्य पण नाही, असं कसं असू शकेल? सगुण पण नाही, निर्गुण पण नाही, मग आहे काय? असा प्रश्न आपल्याला पडतो. पण आपण जर ईश्वराची अद्वैत अवस्था समजावून घेतली, म्हणजे तिथे द्वैत नाही, दोन नाही, एक आहे. जिथे द्वैत नाही तिथे द्वंद्व नाही. जिथे द्वंद्व नाही तिथे निर्गुण सगुण, हे काय झालं? द्वंद्व झालं. सचेत अचेत, हे काय झालं? द्वंद्व झालं. प्रकाश अंधकार, हे काय झालं? द्वंद्व झालं. निर्गुण सगुण, हे काय झालं? द्वंद्व झालं. हे द्वंद्व तिथे असत नाही. आणि म्हणून परात्पर परब्रह्म अवस्था हीच ईश्वराची खरी अत्यंत मूळ अवस्था आहे, की ज्यात सगळं काही आहे पण ते अव्यक्त अप्रगट स्वरूपात आहे. तिथे निर्वात पोकळी आहे, तिथे अस्तित्व आहे, अनंत ज्ञान, अनंत शक्ती, अनंत आनंद, सगळं काही तिथे आहे. पण तो परात्पर परब्रह्म अवस्थेतला परमेश्वर हा शांत महासागरासारखा पोहुडलेला आहे आणि त्याला माहित नाही की मी ईश्वर आहे. ही ती पहिली अवस्था. आता दुसरी अवस्था जी आहे ती परब्रह्म अवस्था किंवा परमात्मा अवस्था किंवा ईश्वर अवस्था, जी सामान्यतः आपण ज्याला ईश्वर समजतो. म्हणजे तिथे काय आहे? त्या दुसऱ्या अवस्थेच्या पुन्हा 3 उप अवस्था आहेत, ए बी सी. ए म्हणजे काय? की तिथे तो परात्पर परब्रह्म अवस्थेतला ईश्वराला अजूनही तो अचेत आहे, मी ईश्वर म्हणून आहे ह्याबद्दल. पण परात्पर परब्रह्म अवस्थेपेक्षा थोडा फरक तिथे इथं असा आहे की आता त्याला स्वतःला जाणून घेण्याची तिथे उर्मी निर्माण होण्याच्या बेतात आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जे काही अव्यक्त स्वरूपात आहे, अप्रगट स्वरूपात जे आहे, ते सगळं प्रगट होण्याच्या बेतात आहे. आणि आपण इथे बीजाचं उदाहरण घेतलं होतं की बीज जमिनीत एखादं बी पेरलं तर अंकुर फुटण्याच्या आधीची ती अवस्था. आता ते बीज बीज पण नाही, रोप तर झालंच नाही, पण अंकुर अजून जमिनीच्या वर डोकं काढून बाहेर आलेला नाही. अंकुर बाहेर येण्याच्या बेतातली ती अवस्था आहे. आणि ही अवस्था महत्वपूर्ण यासाठी आहे की तुम्हाला वाटेल जर ही पण अचेत आहे, तर परात्पर परब्रह्म अवस्था आणि ईश्वराच्या दुसऱ्या अवस्थेतली अवस्था, यात फरक काय? यात फरक अत्यंत महत्वाचा आहे. ही जी दुसऱ्या अवस्थेची अवस्था आहे ती काय करते की पुढच्या ईश्वराच्या सगळ्या अवस्थांना कारणीभूत ठरते. म्हणजे काय? तर ईश्वराला त्याचे सगळे पैलू देण्याचं काम ही अवस्था करते. तो ईश्वर आहे, त्याला माहित नाही मी ईश्वर आहे, त्याच्यामध्ये सगळं काही आहे, पण ते अव्यक्त अप्रगट स्वरूपात आहे. ते प्रगट करायला ही अवस्था मदत करते. ईश्वराला ईश्वराचे त्रिगुणात्मक पैलू द्यायला, त्या पैलूंद्वारे त्या ईश्वराचे पैलू प्रगट करण्याला, व्यक्त होण्याला दुसऱ्या अवस्थेतली अवस्था मदत करते, कारणीभूत होते. ह्या अवस्थेमुळेच सृष्टीची निर्मिती होते, मायाचे निर्माण होतं, ईश्वराला मी ईश्वर आहे याचं भान येतं आणि जातं. ईश्वराला सगळ्या त्रिगुणात्मक पैलूंचा उपभोग आणि उपयोग करता येतो. ह्या सगळ्याला कारणीभूत ही ईश्वराच्या दुसऱ्या अवस्थेतली अवस्था आहे. आता ब अवस्था म्हणजे तिथे पण ईश्वर निर्गुण निराकार आहे. तिथे पण तो
अनंत शक्ती, अनंत ज्ञान, अनंत आनंदाने युक्त आहे. आणि तिथे त्याला ह्या त्रिगुणात्मक पैलूंचा तो उपभोग घेतो, आनंद घेतो. पण ही ईश्वराची अशी अवस्था आहे की या अवस्थेला मी ईश्वर आहे ह्याचं भान त्याला येतं. त्याचा आनंद तो घेतो की ईश्वराच्या त्रिगुणात्मक पैलूंचा तो आनंद घेतो. पण त्याचा उपयोग इतरांसाठी तो करत नाही, करू शकत नाही. का? कारण तिथे त्याला मायेचं भान नाही, सृष्टीचं चेतना नाही. त्याला फक्त स्वविषयी तिथे चेतना आहे आणि त्या त्रिगुणात्मक पैलूंचा फक्त तिथे तो अनुभव घेतो. म्हणजे तो ईश्वराची मूळ अवस्था, जी बियॉन्ड गॉड स्टेट आहे, ती अत्यंत मूळ अवस्था. ते अत्यंत हे शब्द आहे, प्रिफिक्स आहे. आणि दुसऱ्या अवस्थेतली बी अवस्था ही ईश्वराची मूळ अवस्था. आता ईश्वराची सी अवस्था काय आहे? तोच ईश्वर आता त्या त्रिगुणात्मक पैलूंचा उपभोग पण घेतो आणि इतरांसाठी उपयोग पण करतो. का? कारण इथे त्याला भान आलेलं आहे, जाणीव आलेली आहे, चेतना आलेली आहे की मी ईश्वर आहे, माझ्याकडे अनंत शक्ती, अनंत ज्ञान, अनंत आनंद आहे. आणि त्या त्रिगुणात्मक पैलूंचा तो उपयोग पण करतो, उपभोग पण घेतो आणि इतरांसाठी उपयोग पण करतो, त्यांचा तो वापर करतो. कारण इथे त्याला सृष्टीचं पण भान आहे, स्वतःचं पण भान आहे. अशी ती ईश्वराची तिसरी अवस्था. आता ही आपण पहिली अवस्था बघितली, दुसरी अवस्था बघितली. आता ईश्वराची तिसरी अवस्था म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश. कळायला अत्यंत सोपं. म्हणजे करता हरता धरता, म्हणजे सृष्टीचा निर्माण करता, पालन करता आणि संहार करता तोच ईश्वर. पण त्याची ही भूमिका आहे आणि त्या भूमिकेची ती अवस्था आहे की त्या भूमिकेत ईश्वर आहे. कुठल्या भूमिकेत? हे जे त्रिगुण आहे, निर्माण करणं, रक्षण करणं आणि नष्ट करणं, या भूमिकांमध्ये तो आहे, त्या भूमिकांचा तो वापर करतो. म्हणून ती ईश्वराची तिसरी अवस्था आहे. तिथे त्या रोल चेंजेस आहे की नाही. एखादं अभ्रक असतं, बाळ असतं, ते पोटात असतानाचं बाळ, जन्माला आल्यानंतरचं बाळ, ते वाढल्यानंतरचं बाळ, त्याचं किशोरवयीन, त्याचं तारुण्य, त्याचं प्रौढावस्था, त्याचा वृद्धापकाळ, या कशा एखाद्या जीवाच्या अवस्था आहेत की नाही. तशी कल्पना करा. तशी कल्पना केली तर ईश्वराच्या अवस्था कळायला सोप्या जातील. ईश्वर एकच आहे, पण त्या ईश्वराच्या या वेगवेगळ्या अवस्था आहेत. आता इथे जी तिसरी आहे, थर्ड स्टेट ऑफ गॉड, ती काय आहे? ब्रह्मा विष्णू महेशची अवस्था आहे. इतकं म्हटलं की आपल्याला कळायला सोपं जातं, पटकन कळतं भारतातल्या लोकांना. आता आपण पुढे सुरुवात केली होती गेल्या वेळेला, ती ईश्वराची चौथी अवस्था, फोर्थ स्टेट ऑफ गॉड. ती ईश्वराची कोणती अवस्था आहे? ती थोडी समजून घ्यायला थोडासा परत परत वाचून विचार करावा लागेल. तिथे तो ईश्वर आहे. कोणता? तो नेणिवेतला आत्मा आहे. त्याने प्रश्न विचारला आहे, हु एम आय? कोहम. त्या कोहमचं जोपर्यंत त्याला सोहम उत्तर मिळत नाही, तोपर्यंत तो जीवात्मा राहतो, म्हणजे परमात्म्याचा तो आत्मा झाला. म्हणून ही ईश्वराची मूळ, ती पहिली अगदी सुरुवातीची आत्मा, शरीरधारी आत्मा, अशी ही ईश्वराची चौथी अवस्था आहे. की आता त्या ईश्वराचा कोहमचं सोहम उत्तर शोधण्यासाठी प्रवास सुरू झाला. मग त्या प्रवासाच्या सुरुवातीला त्याला माहित नाही की मी ईश्वर आहे, पण प्रगट झाल्यावर तो अत्यंत मर्यादित होतो, संस्कारांनी युक्त होतो. मग त्याला मर्यादित शरीराची प्राप्ती होते. असा जो शरीरधारी आत्मा आहे, अति सूक्ष्म
असा हे नेणिवेतला आत्मा आहे, त्याला जाणीव नाही. असा जो नेणिवेतल्या आत्म्याचा प्रवास आहे, नेणिवेतल्या आत्म्याचा सुरुवातीच्या प्रवासाची सुरुवात, ती म्हणजे ईश्वराची चौथी अवस्था. तिथे तो आता शरीरधारी आत्मा झालाय. ही ईश्वराची चौथी अवस्था आहे. ती आपण पान नंबर 263 पर्यंत बघितलं होतं. त्याच्या पुढे आता आपण वाचायला सुरुवात करूया. एक महत्वाचा पॅरेग्राफ आपण गेल्या वेळेला घेतला, त्याला आज पुन्हा रिपीट करूया आणि मग पुढचं वाचूया. आणि माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, कळलं नाही तर अगदी खरंच विचारा, काय कळलं नाही. कुणीही आपल्यातलं परिपूर्ण नाही, कुणीही. मी नाही, तुम्ही नाही, कुणीच नाहीये. आपण जर परिपूर्ण असतो, परफेक्ट असतो, तर आपण परफेक्ट मास्टर झालो असतो की नाही, ईश्वर झालो असतो. आपण अजून माणूस आहे म्हणजे आपण सगळे सारखे, वी ऑल आर सेलिंग इन द सेम बोट. त्यामुळं पुढच्या वेळेला मी नक्की परत हाच प्रश्न विचारणार आहे. सगळं सारांशाने मी सांगत बसण्यापेक्षा मी थोडा आराम करेन आणि तुम्हाला विचारेल. कुणीही तुमच्यातल्या एकाने सांगायचं की पहिली अवस्था म्हणजे काय, थोडक्यात एका वाक्यात एका शब्दात. म्हणजे कल्पना एकदा क्लिअर झाली की मग आणखीन खोलात जाता येतं. आत्मा शाश्वतरित्या परमात्म्यात असल्यामुळे काय, आत्मा कायम स्वरूपी परमात्म्यातच असतो. तो परमात्म्याच्या बाहेर आहे का, नाही. हे कसं, तर बाबांनी महासागराचं उदाहरण दिलं होतं की शांत महासागर आहे, त्यात एक थेंब आहे. तो थेंब हा त्या महासागराचा भाग आहे. त्या थेंबाला वेगळं अस्तित्व नाही, तो महासागराचाच भाग आहे. पण बुडबुड्यामुळे तो स्वतःला वेगळं समजतो. हीच ती ईश्वराची चौथी अवस्था, जिथे त्याला ते बुडबुड्याचं कवच प्राप्त झाल्यामुळे महासागराचा भाग असूनही तो बिंदू स्वतःला वेगळं समजतो महासागरापासून. वास्तविक त्याचं अस्तित्व महासागरापेक्षा वेगळं स्वतंत्र नाहीये. ठीक आहे. हा जो म्हणजे आत्मा कायम परमात्म्यातच असतो. आपण सगळे जे दिसतोय, ही सृष्टी जे दिसते, हे संपूर्ण सगळं, इच अँड एव्हरीथिंग, एव्हरीथिंग इज इन हिम. काहीही ईश्वराच्या बाहेर नाही. म्हणून बाबा जे सांगतात की पापी असो पुण्यवान असो, मी सगळ्यांवर सारखंच प्रेम करतो, सगळ्यांसाठी सारखाच आहे. ह्याचा अर्थ समजून घ्यायचा झाला तर ही जी मूळ संकल्पना आहे ती आपल्याला समजून घ्यायला लागेल. आणि ती हीच की आत्मा शाश्वतरित्या परमात्म्यात असतो, कायम परमात्म्यात असतो. तो परमात्म्याच्या बाहेर नाही. असं काहीही नाही की जे परमात्म्यात आहे, आणि असं काहीही नाही की ज्याच्यामध्ये परमात्मा नाही. म्हणजेच काय, की आत्मा कायम परमात्म्यात व परमात्म्याशी रूप असल्यामुळे तो परमात्म्याहून वेगळा नाही. जसा तो थेंब महासागराशी एकरूप आहे, तसा आत्मा कायम परमात्म्याशी एकरूप आहे. त्याला आत्म्याच्या अनखील आहे. आपण जे हे प्रकरण बघितलं होतं, तुम्हाला आठवत असेल, जे त्रिगुणात्मक प्रकृती आहे ईश्वराची, त्रिगुणात्मक तीन गुण आहेत ईश्वराचे, किंवा त्रिगुणात्मक प्रकृती आहे ईश्वराची, अनंत ज्ञान, अनंत शक्ती आणि अनंत आनंद, ती मनुष्याला सुद्धा प्राप्त झालेली आहे. फरक इतकाच आहे की ईश्वराची त्रिगुणात्मक प्रकृती, ईश्वर अमर्याद आणि शाश्वत असल्यामुळे कायम टिकणारी आणि अमर्याद असते. पण मनुष्याच्या अवस्थेतला ईश्वर ह्याचा भौतिक देह नश्वर असल्यामुळे, मर्यादित असल्यामुळे, ही त्रिगुणात्मक प्रकृती मनुष्याला मर्यादित स्वरूपात प्राप्त होते आणि ती कायम टिकणारी नसते. आता पण त्रिगुणात्मक प्रकृती म्हणजे काय, अनंत शक्ती, अनंत ज्ञान, अनंत आनंद, हे तिन्ही पण मनुष्याजवळ सुद्धा असतात, मर्यादित प्रमाणात असतात. पण हे तिन्ही जरी मर्यादित असले
तरी त्याची क्षमता जी आहे, कपॅसिटी जी आहे, ती अमर्याद असते, अनलिमिटेड असते. असं कसं असू शकेल? कारण हे त्रिगुणात्मक गुण मनुष्याला ईश्वराकडून मिळालेले असतात. का? कारण त्या ईश्वराचाच एक भाग मनुष्य असतो. म्हणजे माणसाच्या त्रिगुणात्मक पैलूचा पाया हा ईश्वराची त्रिगुणात्मक पैलू प्रकृती आहे. आता ती कशी? तर ईश्वराचा अनंत आनंद असतो. मनुष्यालाही आनंद मिळतो. पण कसा मिळतो? सुख पाहता जवा पाढे, दुःख पर्वता एवढे. सुख एवढंच असतं. त्या आनंदाला दुःखाची किनार असते. का? कारण मनुष्य द्वंद्वात आहे, द्वैतमय जगात आहे. ईश्वर अद्वैतामध्ये आहे, द्वंद्वाच्या पलीकडे आहे, म्हणून तिथं निखळ आनंद आहे. तिथे आनंदाबरोबर दुःख येत नाही. पण मनुष्याला आनंदाबरोबर दुःख येतच येतं. का? कारण तो द्वंद्वात आहे. बरं, हे दुःख आणि सुख कशाचं आहे? या शरीराद्वारे तो सुख किंवा दुःख उपभोगतो. म्हणजे हे स्थूल शरीर हे त्या अनंत आनंदाचं मर्यादित रूप, लिमिटेड आनंद आहे. आता अनंत शक्ती म्हणजे ऊर्जा, म्हणजे प्राण. प्राण आहे म्हणून आपण आहोत. ते प्राण म्हणजेच ऊर्जा, पण ती आपल्याकडे लिमिटेड आहे आणि ईश्वराकडे अनलिमिटेड आहे. आता अनंत ज्ञान, ईश्वराकडे अनंत ज्ञान आहे, पण आपल्याकडे मर्यादित ज्ञान आहे. त्या ज्ञानाचा भाग म्हणजे मन. त्या मन जे आहे आपल्याकडे, त्या मनाचे पुन्हा दोन भाग आहेत, विचार आणि भावना. पण ते कसं आहे? मर्यादित आहे. ते मनाचे जे ज्ञान आहे ते या भौतिक जगाविषयीचं ज्ञान आहे, जे की खरं नाहीये. खरं ज्ञान कुठे आहे? सत्य, ईश्वर हे खरं ज्ञान आहे. ते कधी मिळतं? ते मन गेल्यानंतर, मनाचा नाश झाल्यावर ते खरं ज्ञान मिळतं. म्हणजे थोडक्यात काय? तर ईश्वराची जशी त्रिगुणात्मक प्रकृती आहे, तशी त्रिगुणात्मक प्रकृती मनुष्याची पण असते. कारण मनुष्याचा हा आत्मा हा कायमस्वरूपी परमात्म्यातच असतो. जरी त्याच्या बरं, तो सतत परमात्म्याशी एकरूप असल्यामुळे त्याला परमात्म्याच्या अनंत क्षमता देखील आहेत. जरी त्याच्या अचेत अवस्थेत अननुभूत असतात, कारण त्याला चेतना नाही, त्यामुळे त्या अप्रगट असतात. याप्रमाणे आत्मा देखील अनंत शक्ती, ज्ञान आणि आनंदाचा धारण करता असतो. इथे आपण थांबलो होतो. त्याच्या पुढे आज म्हणून बापरे, आपला बराच वेळ गेला आज. प्रास्ताविक मध्ये जवळजवळ 6 वाजत आलेत, अर्धा तास गेला आपला, सॉरी. म्हणून पण माझा उद्देश एकच आहे की ते सगळ्यांना क्लिअर व्हावं. क्लिष्ट विषय आहे, एकातून दुसरं. आता तुम्ही म्हणाल की हे इथे कुठे दिलंय, पण ते दुसरीकडे बाबांनी अगदी स्पष्ट सांगितलेलं आहे, आकृतीच्या द्वारे सांगितलंय. बहुतेक आपण ते क्रिएशन अँड कॉजेस मध्ये वाचलंय. म्हणून जेव्हा संस्कार विरहित अपरिमित आत्मा, संस्कार विरहित म्हणजे संस्कार नसलेला अमर्याद आत्मा. आत्मा काय आहे? कायम परमात्म्यात आहे. परमात्मा कसा आहे? अमर्याद आहे. म्हणून आत्मा सुद्धा कसा आहे? अमर्याद आहे. म्हणून जेव्हा संस्कार नसलेला अमर्याद आत्मा म्हणजे कोण? परमात्मा. तो परमात्मा जेव्हा अगदी पहिला संस्कार प्राप्त करतो, तेव्हा हा अत्यंत स्थूल संस्काराशिवाय वेगळा काहीच असू शकत नाही. अमर्याद परमात्मा जेव्हा पहिला संस्कार प्राप्त करतो, तेव्हा तो अत्यंत स्थूल संस्कार असतो, पण मर्यादित असतो. कारण आत्मा स्वतः जो अनंत ज्ञानाचा धारण करता आहे, आपल्या स्वचे ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. कोहम हा त्याचा प्रश्न आहे. त्या प्रश्नाचं उत्तर शोधायला निघाला कोण? परमात्मा. त्या प्रश्नाचं उत्तर शोधायला निघाला म्हणून त्याचा हा नेणिवेतल्या आत्मापासून आत्मा, जीवात्मा, परमात्मा आणि मग शिवात्मा असा प्रवास सुरू होतो. म्हणजे
तो स्वतः वास्तविक आत्मा कसा आहे, कायम परमात्म्यात आहे. म्हणजे खरं तर तो अनंत ज्ञानाचा भागीदार आहे, त्याच्याकडे अनंत ज्ञान आहे. असं असूनही, अनंत ज्ञान असूनही तो जेव्हा स्वतःचं ज्ञान मी कोण आहे हे समजण्यासाठी ते समजण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा अमर्याद ज्ञान त्याच्याकडे असूनही तिथे अमर्याद अमर्यादपणे अपरिपक्व किंवा स्थूल आहे. व ह्या म्हणजे हा जो त्याचा कोहम हा प्रश्न आहे, त्या प्रश्नाबरोबर त्याचा पहिला संस्कार निर्माण होतो, जो अत्यंत स्थूल संस्कार आहे. आणि अमर्याद ज्ञानाचा तो स्वतः भागीदार असूनही आता त्याचं ज्ञान अगदी मर्यादित होतं. ते पण चुकीचं ज्ञान, भासमय ज्ञान, भ्रममय ज्ञान असतं. इथे बाबा सांगतात, अपरिमित ज्ञानाचा धारण करता असण्याच्या दृष्टीने ही संकल्पनाच अपरिमितपणे अपरिपक्व किंवा स्थूल आहे. व या अपरिमित आत्म्याच्या अपरिमितपणे अपरिपक्व व स्थूल संकल्पनेने संस्कार विरहित आत्म्याला अत्यंत परिमित आद्य संस्कार दिला. वास्तविक हा आत्मा अमर्याद ज्ञानाचा भागीदार आहे, धारण केलेलं आहे ते ज्ञान. पण ह्या पहिल्या प्रश्नाबरोबर त्याला पहिला संस्कार मिळतो आणि पहिला संस्कार मिळाल्याबरोबर तो मर्यादित होतो. एकाच वेळी खर तर ईश्वर स्वतः कसा आहे, संस्कार विरहित आहे. पण प्रश्न मनात निर्माण झाल्याबरोबर तो संस्कारांसह मर्यादित होतो. ही ती ईश्वराची अवस्था की जिथे ईश्वर स्वतःच्या मनाला पडलेला प्रश्न शोधण्यासाठी निघालाय. स्वतःच्या मनाला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर शोधताना तो अमर्याद ईश्वर मर्यादित ईश्वर होतो. तिथे तो शरीरधारी आत्मा होतो. ही ती ईश्वराची चौथी अवस्था आहे. एकाच वेळी अत्यंत स्थूल पहिल्या संस्कारासह, आता बाबा इतकंच म्हणू शकले असते ना, एकाच वेळी पहिल्या संस्कारासह असं म्हणू शकले असते, पण तसं बाबांनी नाही म्हटलेलं. काय म्हटलेलं, अत्यंत स्थूल. म्हणजे पहिला संस्कार स्थूल संस्कार आहे हे बाबांना सांगायचं. तो कसा आहे, अत्यंत सूक्ष्म आहे, सूक्ष्माती सूक्ष्म. हे स्पष्ट करण्यासाठी बाबांनी एवढे विशेषण वापरले आहेत. आणि त्या विशेषणांमुळे लोक गोंधळून जातात. नाही तर अवघड असं काहीही नाही गॉड स्पीक्स मध्ये समजायला. अनुभव आहे का अवघड आहे पण समजायला काय अवघड नाहीये. तर बाबा पुढे सांगतात, एकाच वेळी अत्यंत स्थूल पहिल्या संस्कारासह अपरिमितपणे अचेत असलेल्या आत्म्याने, कोण आहे आत्मा, अचेत आहे, त्याला कॉन्शियसनेस नाही. बरं, तो अनकॉन्शियसनेस पण अमर्याद अनकॉन्शियसनेस आहे. अत्यंत परिमित आद्य चेतना प्राप्त केली. खरं तर तो अमर्याद अचेत परमात्मा आहे. त्याला माहित नाही की मी ईश्वर आहे. त्याच्या मनात प्रश्न उठला की मी कोण आहे. या प्रश्नाबरोबर त्या अमर्याद आणि भरपूर ज्ञानाने युक्त असलेला आत्म्याला अत्यंत मर्यादित स्थूल चेतना दिली. स्थूल संस्काराच्या वृद्धी, जसा संस्कार तसे चेतना. सूक्ष्म संस्कार असेल सूक्ष्म चेतना, मनोसंस्कार असेल मनोचेतना, मनोजगताचं भान. आता इथे स्थूलापासून सुरुवात झालेली आहे. स्थूल संस्काराच्या वृद्धी बरोबर, म्हणजे स्थूल संस्कार जसे जसे वाढत जातील तसे तसे चेतना उत्क्रांत झाली व स्थूल रूपांच्या उत्क्रांतीने गती प्राप्त केली. जशी जशी तो रूप बदलत गेला तशी तशी चेतना त्याची अधिकाधिक विकसित होत गेली. आणि जशी जशी रूप बदलत गेली तशी तशी ह्या विकासाने, चेतनेच्या विकासाने गती प्राप्त केली, स्पीड झाली. यास्तव म्हणजे यासाठी चेतनेची उत्क्रांती, स्थूल रूपांची उत्क्रांती व स्थूल जगताच्या अनुभवांची उत्क्रांती या ईश्वराच्या स्वतःला जाणून घेण्याच्या उर्मीमुळे निर्माण झाली.
दुसरं तिसरं काहीही नाही. केवळ त्या कोहम प्रश्नामुळे हा सगळा खेळ डोलारा उभा राहिलेला आहे. केवळ आणि केवळ ईश्वराला जी स्वतःला जाणून घेण्याची इच्छा निर्माण झाली, उर्मी निर्माण झाली, त्या उर्मीमुळे ही चेतनेची उत्क्रांती, चेतनेचा विकास, चेतनेचं परिपक्वता, स्थूल रूपांची उत्क्रांती, योनींचं वेगवेगळ्या योनींमधून फिरणं, स्थूल जगाचा अनुभव, त्याचे वेगवेगळे ह्या सगळा डोलारा त्या एका इच्छेपायी निर्माण झालेला आहे. सगळं रामायण कशासाठी झालं? कांचन मृगापोटी झालं असं म्हणतात ना, तसं आहे हे. तो एक उदाहरणाचा भाग असू शकेल. पहिल्या उर्मीच्या पहिली उर्मी कसली? स्वतःला जाणून घेण्याची कोहम. पहिल्या उर्मीच्या अत्यंत स्थूल पहिल्या संस्कारास्तव, जो अत्यंत मर्यादित पण पहिला स्थूल संस्कार होता, त्या संस्काराच्या मुळे अपरिमित अचेत आत्म्याने पहिल्याच वेळी अनुभवाचे पैलू प्राप्त केले. जो आत्मा अमर्याद आहे, कॉन्शियस नाही, जाणीव नाही, त्याला नेणिवेतला आत्मा आहे, अचेतन आहे, त्या आत्म्याने पहिले अनुभवाचे पैलू प्राप्त केले. कुठल्या? पहिल्या स्थूल संस्कारामुळे. अपरिमित आत्म्याचा पहिला अनुभव हा होता. आता आपल्याला माहिती आहे, पहिला प्रश्न कोणता? मी कोण आहे. पहिली इच्छा कोणती? स्वतःला जाणून घेण्याची. पहिला संस्कार कोणता? मी कोण आहे ही इच्छा व्यक्त होणं, हा पहिला संस्कार होता. त्यामुळे जो निर्माण झाला तो पहिला संस्कार. आता पहिला अनुभव काय होता? ईश्वराचा. तो अनुभव हा होता की त्याला परमात्म्याच्या अपरिमित संस्कार विरहित, हे फार महत्वाचं आणि सुंदर आहे बरं, अपरिमित संस्कार विरहित अचेतन अवस्था एच्या तादात्म्याच्या बाबतीत विपर्यस्त अनुभव निरपवादपणे विपरीत स्वरूपाचा आला. आता हे वाक्य आपण थोडं सोपं करून परत वाचू. अपरिमित आत्म्याचा पहिला अनुभव हा होता की त्याला परमात्म्याच्या विपरीत स्वरूपाचा अनुभव आला. परत सांगते, अमर्याद आत्म्याचा पहिला अनुभव हा होता की त्याला परमात्म्याचं जे खरं स्वरूप आहे त्या स्वरूपाचा अनुभव न येता विपरीत, त्याच्या विरुद्ध स्वरूपाचा अनुभव आला. आता परमात्म्याचं खरं स्वरूप कसं आहे? अमर्याद आनंद शक्ती, शाश्वत अस्तित्व, अमर्याद ज्ञान, हा त्याला अनुभव आला नाही. त्याला अनुभव कसा आला? अरे मी तर वायू आहे, पाणी आहे, म्हणजे मर्यादित स्वरूपाचा अनुभव आणि मर्यादित जाणीव त्याला झाली. म्हणजे मूळ अनुभव त्याला यायला हवा होता चेतना आल्यावर, तो न येता जो अनुभव की जशी अवस्था दुसऱ्या अवस्थेतली ए अवस्था आहे, अनंत शक्ती, अनंत ज्ञान, अनंत आनंद सगळा आहे, तिथे तो संस्कार विरहित आहे. कुठलेही संस्कारात त्यात तो बद्ध झालेला नाही, अचेतन आहे. ती अवस्था त्याला कळायला हवी होती. ती न कळता तो स्वतःला मी दगड आहे, माती आहे, धातू आहे, माणूस आहे असं समजायला लागला. म्हणजेच त्याचा अनुभव कसा होता? पहिला अनुभव आत्म्याचा खोटा होता, मर्यादित स्वरूपाचा होता. परमात्म्याच्या विरुद्ध स्वरूपाचा, विपरीत स्वरूपाचा त्याचा पहिला अनुभव होता. म्हणजे सूक्ष्माती सूक्ष्म आपण आहोत असा त्याला अनुभव आला. आता पुढे खूप महत्वाचं आहे, परस्पर विरोधाच्या या अनुभवाने. आता परस्पर विरोध कसा? ईश्वर परमात्मा कसा आहे? अमर्याद आहे, शाश्वत आहे, निर्गुण आहे, निराकार आहे, अनंत शक्ती, अनंत ज्ञान, अनंत आहे. परमात्मा म्हणजे केवळ अस्तित्व, परमात्मा म्हणजे केवळ ऊर्जा. पण असा अनुभव न येता त्याला काय झालं? आपण थोडा वेळासाठी वायू, गॅसेस, पाणी बाजूला ठेवू, समजून घेण्यासाठी बाबांनी जशी सुरुवात
दगडापासून केली, आपण दगडापासून करू. समजा त्याला अनुभव काय आला, अरे मी तर एक यष्कश्चित दगड आहे, असं त्याला अनुभव आला. म्हणजे हा परस्पर विरोधी अनुभव झाला. वास्तविक तो अमर्याद आहे, पण त्याला मर्यादित अनुभव आला, म्हणजे हे विरोधी झालं. तर ह्या विरोधाच्या अनुभवाने काय झालं, अपरिमित शाश्वताच्या अपरिमित आत्म्याच्या शाश्वत अविभाज्य स्थिरतेमध्ये परिवर्तनशीलता घडून आणली. सगळी सृष्टी, सगळं गॉडस्पिक्सचं मूळ बघा, अत्यंत अत्यंत हा महत्वाचा मुद्दा आणि ही लाईन आहे. हा जो पहिला अनुभव होता अमर्याद आत्म्याचा, तो परस्पर विरोधी होता, कॉन्ट्राडिक्टरी होता. परमात्मा स्वतःला मर्यादित समजायला लागला होता, हा त्याचा खोटा अनुभव होता. पण ह्या अनुभवामुळे काय झालं, की जो ईश्वर वास्तविक शाश्वत आहे, अमर आहे, नश्वर नाही, कधी नष्ट पावत नाही, जो अमर्याद आहे, जो अविभाज्य आहे, ज्याला कधी तोडता मोडता येत नाही, त्याचे तुकडे करता येत नाही, जो अगदी स्थिर आहे, अशा त्याच्या अवस्थेमध्ये या अनुभवामुळे बदल घडून आणला. त्याची अवस्था अशी असतानाही तो स्वतःला मर्यादित, नश्वर आणि भिन्न भिन्न समजायला अनेकत्व त्याच्या ठिकाणी आलं आणि उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी एक प्रकारचा विस्फोट झाला. तर विस्फोट का झाला? दोन विरुद्ध गोष्टी एकत्र आल्या आणि धडाम त्याचा विस्फोट झाला. एक विरुद्ध गोष्टी कशा? वास्तविक परमात्मा अमर्याद आहे, पण त्याचा अनुभव स्वतःला मर्यादितत्वाचा आला. म्हणजे ह्या दोन परस्पर विरोधी गोष्टी झाल्यामुळे तिथे विस्फोट घडला, ज्यामुळे अपरिमित आत्म्याचा अविभाज्य समतोल व अचेतन शांतता माघारीने, रिकॉइल किंवा भयंकर धक्क्याने विस्कळीत झाली. आता सपोज हे फार परफेक्ट उदाहरण नाही, पण समजण्यासाठी फुल स्पीड मध्ये गाडी चालली आणि एकदम अर्जंट ब्रेक, दोन्ही सगळे ब्रेक मागचे पुढचे लागून एकदम गाडी थांबली, तर कसा धक्का होईल? हे अगदी सूक्ष्म, म्हणजे फार यशकश्चित उदाहरण आहे. त्याप्रमाणे इथं काय झालं, परमात्मा अमर्याद आणि नश्वर असूनही, शाश्वत असूनही तो स्वतःला नश्वर आणि मर्यादित समजल्यामुळे परस्पर विरोधी अनुभवांमुळे विस्फोट घडून आला. आणि केवळ विस्फोट घडला नाही, तर ती त्या परमात्म्याची जी मूळ अवस्था होती, शांत, अविचल, अचेतन आणि अगदी समतोल अशी जी अवस्था होती, ती विस्कळीत झाली. आणि त्या भयंकर धक्क्याने ती अवस्था विस्कळीत झाल्यामुळे त्या धक्क्याने अपरिमितपणे आत्म्याच्या अपरिमित अचेतनेला परमात्म्याच्या अविभाज्य अवस्थेपासूनच्या वरपांगी वेगळेपणाच्या पहिल्या चेतनेने युक्त केले. हा धक्का झाल्याबरोबर, हा स्फोट झाल्याबरोबर त्याला धक्का बसला आणि त्या धक्क्यातून काय निर्माण झालं, त्या धक्क्यामुळे अमर्याद परमात्मा जो आहे, जो अचेतन आहे, त्याने ह्या ईश्वराला, की ज्याने मर्यादित चेतना प्राप्त केली, त्याने त्या अमर्यादितपणापासून त्याला वेगळं केलं. पहिल्या चेतनेने युक्त पहिली चेतना त्याला दिली, पण ती चेतना कशी होती? चुकीची, खोटी, भासमय, भ्रममय. मी म्हणजे हा दगड, माती, पाणी, मी म्हणजे हे वायू, पाणी. तर ही चुकीची चेतना त्याला, अमर्याद परमात्म्याला, या धक्क्यामुळे, परस्पर विरोधी अनुभवांच्या धक्क्यामुळे त्याला चुकीची चेतना मिळाली. परंतु आत्मा अपरिमित असल्यामुळे पहिली चेतना, जी त्याने निव्वळ विपर्यस्त माघारीमुळे, म्हणजे आता आपण मागाचं उदाहरण बघूया, एकदम फुल स्पीड मध्ये गाडी चालली आणि एकदम जर ब्रेक लागला, तर काय होतं, एकदम असे धक्का बसून माणूस मागचं पुढे, पुढचं मागे, कायच्या काय होतं. त्याचप्रमाणे इथे या परस्पर विरोधी अनुभवामुळे जो स्फोट झाला,
त्याची ती जो समतोल विस्कळीत झाला, तो धक्क्यामुळे हलला आणि त्याला पहिली चेतना मिळाली, पण ती भासमय चेतना झाली. ही पहिली चेतना विपर्यस्त होती. का? कारण तो असा पुढे जायचा, असो मागे गेला, माघारी आला. विपर्यस्त माघारीमुळे किंवा धक्क्यामुळे त्याच्या वेगळेपणाच्या अत्यंत स्थूल पहिल्या संस्कारापासून उपलब्ध केली होती. जो पहिला संस्कार होता तो स्थूल होता. त्या संस्कारापासून त्याने ही चेतना प्राप्त केली. ही चेतना कशी होती? अति अनिवार्यतः अटळपणे व स्वाभाविकपणे अत्यंत परिमित पहिली चेतना होती. ही चेतना कशी होती? ही जाणीव ईश्वराचा चौथ्या अवस्था आपण बघतोय की ज्याच्यामध्ये ईश्वर असूनही त्याच्या इच्छेपोटी, स्वतःला जाणून घेण्याच्या इच्छेपोटी आत्मा झालाय. आता तिथे त्याची जाणीव, अमर्याद जाणीव आणि अमर्याद चेतना, कॉन्शियसनेस न राहता त्याची जाणीव अत्यंत मर्यादित अशी जाणीव त्याला मिळाली. आत्म्याने प्राप्त केलेली पहिली चेतना स्पष्टतः त्याच्या स्वतःच्या मूळ अपरिमित अवस्था येतील निव्वळ परस्पर विरोधी अनुभवांच्या प्रमाणात अत्यंत परिमित होती. आता दुसरी अवस्थेतला ए अवस्था जी आहे ईश्वराची, आपण मगाशी बघितली, ती कशी आहे? तो ईश्वर आहे, चैतन्य आहे, अस्तित्व आहे, परंतु चेतना नाही. म्हणजे अशी जी अचेत अशी अवस्था आहे अमर्याद अस्तित्वाची, त्याच्या विरोधी अनुभव त्याला अत्यंत मर्यादित अस्तित्वाचा अनुभव आला आणि त्यामुळे त्याची चेतना अत्यंत मर्यादित झाली. म्हणजेच पहिल्या त्याच्या ये अवस्थेपेक्षा ईश्वराची इथली अवस्था जी आहे ती विरुद्ध अनुभव आल्यामुळे त्याची चेतना अत्यंत अत्यंत मर्यादित होती. ह्यास्तव यासाठी मग याचा अर्थ हा की सुरुवातीला जेव्हा संस्कार विरहित अपरिमित आत्म्यावर, सुरुवातीला आत्मा कसा होता? संस्कार नव्हते. संस्कार नसलेल्या अमर्याद आत्म्यावर पहिल्या संस्काराचा जेव्हा ठसा उमटला, तेव्हा असा पहिला संस्कार, पहिल्या संस्काराचा कोणता ठसा? मी कोण आहे ही जाणून घेण्याची उर्मी. त्याच्यातून अनुभव कसा आला? विरोधी अनुभव आला. असा पहिला संस्कार अगदी अत्यंत परिमित स्थूल संस्कार होता. हा पहिला संस्कार केवळ जाणून घ्यायची इच्छा होती त्याला की मी कोण आहे. आणि जेव्हा केवळ मनात इच्छा असते तेव्हा संस्कार अत्यंत पुसट असतो. तसाच हा सुद्धा संस्कार कसा? स्थूल संस्कार होता, पण अत्यंत मर्यादित होता. पहिली चेतना जी त्याने प्राप्त केली, कोणी प्राप्त केली पहिली चेतना? म्हणजे जाणीव आत्म्याने. ती अत्यंत परिमित होती, अत्यंत सूक्ष्म, अति सूक्ष्म, मायक्रो शब्द बाबांनी वापरलेला. अशी सूक्ष्माती सूक्ष्म मर्यादित जाणीव त्या आत्म्याला होती. खरं तर तो अमर्याद आहे, पण त्या प्रश्नाबरोबर त्याची जाणीव अत्यंत मर्यादित झाली. स्वाभाविकपणे तत्क्षणी अपरिमित आत्म्याच्या अचेतनेने अत्यंत स्थूल पहिल्या संस्काराच्या अत्यंत परिमित पहिल्या चेतनेचा अनुभव घेतला. मग जशी त्याच्या मनात इच्छा निर्माण झाली, तसाच त्याचा पहिला संस्कार, पहिल्या संस्काराबरोबर पहिली स्थूलाची जाणीव, पण ती जाणीव मर्यादित असल्यामुळे त्याच क्षणी, तिथे विलंब नाही, जो अमर्याद आत्मा आहे, अचेतन आत्मा आहे, त्याला चेतना आली, पण ती अत्यंत मर्यादित आली आणि त्या पहिल्या संस्काराच्या अत्यंत पहिल्या मर्यादित चेतनेचा अमर्याद आत्म्याने अनुभव घेतला. आता जर आत्मा संस्कारांविषयी सचेत आहे, ठीक आहे, तर आत्म्याने अनिवार्यतः या संस्कारांचा अनुभव घेतलाच पाहिजे. बाबा म्हणतात की संस्कारांविषयी तो सचेत आहे. आता त्याला जाणीव झाली की मी दगड आहे, तर त्याने त्या संस्कारांचा अनुभव घेतलाच पाहिजे. कारण त्या संस्काराचा जर अनुभव घेतला नाही तर त्याच्या चेतनेचा विकास होणार कसा? ती मर्यादित चेतना
वास्तविक मर्यादित आहे का? नाही. ती अमर्याद व्हायलाच पाहिजे. मग अमर्याद व्हायची असेल तर त्याचा अनुभव घेतलाच पाहिजे. म्हणून आपण जे म्हणतो की संस्कार ह्याचा डबल रोल आहे. हेच संस्कार आहे ज्याच्यामुळे जे ईश्वर आणि मनुष्यात पडदा बनून राहतात, ईश्वराशी आपलं मिलन होत नाही. पण ह्याच संस्कारांचा दुसरा महत्वाचा भाग असा आहे की या संस्कारांचा अनुभव घेऊनच आपली चेतना उत्तरोत्तर प्रगत, विकसित, प्रगल्भ होऊन शेवटी मानवी चेतना दैवी चेतना बनते. हा त्या संस्कारांचा डबल रोल आहे असं मी नेहमी म्हणत असते. हा माझा आवडीचा शब्द आहे, डबल रोल. संस्कारांचा डबल रोल. तिथे त्या आत्म्याने संस्कारांचा अनुभव घेतलाच पाहिजे. आणि संस्कारांचा अनुभव घेण्यासाठी पण संस्कारांचा अनुभव घेणार कसा? हो की नाही? मग संस्काराचा अनुभव घ्यायला काहीतरी माध्यम पाहिजे, रूप पाहिजे. त्याशिवाय संस्कारांचा अनुभव घेता येत नाही. अशा प्रकारे या सगळ्या वेगवेगळे रूप, मग दगडांचे वेगवेगळे प्रकार, धातूचे वेगवेगळे प्रकार, वनस्पतीचे वेगवेगळे प्रकार, कीटकांचे वेगवेगळे प्रकार, पक्ष्यांचे वेगवेगळे प्रकार, जलचरांचे वेगवेगळे प्रकार, प्राण्यांचे वेगवेगळे प्रकार, मनुष्याचे वेगवेगळे प्रकार. असं का? सगळ्या प्रकारातून विविध अनुभव घेऊन मगच त्याचा ईश्वर बनायचा आहे. हो की नाही? आणि पूर्ण त्या नेणिवेतल्या आत्म्याला ईश्वराच्या अमर्याद चेतनेची जाणीव व्हायला जेवढे जगात विश्वात काही अनुभव असेल उपस्थित, त्या सगळ्या चांगल्या वाईटाचा अनुभव तर त्याने घेतलाच पाहिजे. त्याशिवाय तो परिपूर्ण ईश्वर होणार कसा? हो की नाही? जसं जसं शिक्षण वाढत जाईल तशी डिग्री वाढत जाते की नाही? त्याचप्रमाणे जसे जसे रूप बदलत जातात तसे तसे संस्कारांचा अनुभव बदलत जातो, तशी तशी त्याची चेतना अधिकाधिक उत्क्रांत होत, प्रगल्भ होत, विकसित होत जाते. आणि संस्कारांचा अनुभव घेण्यासाठी आत्म्याच्या चेतनेने उचित, उचित म्हणजे योग्य असं का? जेवढी त्याची संस्कार आहे, इथे एक गंमत असते. जसे त्याचे संस्कार आहे ते खर्च करण्यासाठी, ते वापरण्यासाठी, त्याचा अनुभव घेण्यासाठी त्याच प्रकारचं माध्यम त्याला लागतं. मग ते माध्यम कसं असेल? किड्याचं असेल, मुंगीचं असेल, माकडाचं असेल, माणसाचं असेल. जसे संस्कार तसं माध्यम लागेल. चांगलं वाईट जसं असेल. म्हणून बाबांनी म्हटलंय उचित आणि अनुरूप माध्यम. उचित आणि अनुरूप. त्याला योग्य असं माध्यम म्हणजे रूप, म्हणजे शरीर त्याला धारण करावं लागतं. म्हणून आत्म्याच्या चेतनेने उचित आणि अनुरूप माध्यमांद्वारा त्याचा अनुभव घेणे त्याचा संस्कारांचा अनिवार्य आहे, म्हणजे अटळ आहे. जसे संस्कार तसा त्या संस्कारांचा अनुभव. अत्यंत महत्वाचं. जे काही आपल्या वाट्याला ह्या जगात येतंय, चांगलं असो, वाईट असो, भलं असो, भलं असो, बुरं असो, सगळं कशामुळे असतं? आपल्या संस्कारांमुळे. संस्कार कुठून येतात? आपल्या कर्मांमुळे. आता नाही, ह्या जन्मात, मागच्या जन्मात कधी ना कधी काही ना काही केलेलं संस्कार, कार्य, त्याचं फळ आता आपल्याला चांगलं वाईट मिळतंय. हो की नाही? म्हणून चांगलं कधी करणं सोडायचं नसतं. जसे संस्कार हे महत्वाचं, तसा त्या संस्कारांचा अनुभव. आणि त्यानुसार जसा अनुभव संस्कार अनुभवासाठी, तसं अनुरूप योग्य माध्यम म्हणजे योनी किंवा देह घ्यावा लागेल. चांगले संस्कार केले असतील तर सुंदर, उंच, पिढा, धंडा, बुंडा, श्रीमंत असं काही मिळत असेल. म्हणजेच संस्कार अनुभवांना उत्पन्न करतात. संस्कारांमुळे अनुभव निर्माण होतात. जसे संस्कार तसे अनुभव. म्हणजे अनुभवांना निर्माण कोण करतं? संस्कार. आणि संस्कारानुभवांसाठी योग्य माध्यमांचा वापर आवश्यक असतो. योग्य माध्यम, योग्य शरीराचा उपयोग. ते संस्कार अनुभवण्यासाठी
योग्य योनी, योग्य स्पेसिस, योग्य माध्यम, योग्य शरीर संस्कार अनुभवण्यासाठी जरुरी असतं. म्हणून ज्या अर्थी अपरिमित शाश्वत आणि निराकार आत्म्याने आद्य स्थूल पहिल्या संस्काराची आद्य परिमित पहिली चेतना आता प्राप्त केली आहे, त्या अर्थी आता बघा ह्याला सोपं करायचं असेल तर सांगू कसं करायचं. म्हणून ज्या अर्थी आत्म्याने पहिल्या संस्काराची चेतना प्राप्त केली आहे, सोपं झालं. कुणी प्राप्त केली चेतना? आत्म्याने. कशाची चेतना प्राप्त केली? पहिली स्थूल चेतना प्राप्त केली. आत्मा कसा आहे? अमर्याद आहे, शाश्वत आहे, निराकार आहे. आणि चेतना कशी आहे? त्याची पहिली चेतना कशी आहे? अत्यंत मर्यादित आहे. जो अमर्याद होता त्याने मर्यादित चेतना ज्या अर्थी आता प्राप्त केली, त्या अर्थी इथे अर्ध वाक्य संपलं. असं थोडून वाचलं की वर्ड स्पीक समजतं. अत्यंत स्पष्टतः व अनिवार्यतः अटळपणे स्पष्टपणे आत्म्याच्या या पहिल्या चेतनेने, ही जी आत्म्याची अमर्याद आत्म्याची पहिली चेतना मर्यादित होती, तिने काय केलं? अगदी पहिला जो स्थूल संस्कार होता तो अनुभव घेण्यासाठी अत्यंत पहिला स्थूल माध्यमाचा उपयोग केलाच पाहिजे. कुणी केला पाहिजे? आत्म्याने. आत्मा कसा आहे? वास्तविक अमर्याद आहे, शाश्वत आहे. पण त्याची पहिली चेतना कशी आहे? मर्यादित आहे. त्याचा पहिला संस्कार अनुभव कसा आहे? मर्यादित आहे. मग तो पहिला संस्कार जर मर्यादित असेल, अत्यंत सूक्ष्माती सूक्ष्म, याचा अर्थ त्याचा अनुभव घेण्यासाठी माकडाचा किंवा माणसाच्या देहाची गरज नाही. अत्यंत सूक्ष्माती सूक्ष्म माध्यमाचा उपयोग त्याने करायला पाहिजे. ईश्वराने त्याच्या अवस्था चौथीत ईश्वर शरीरधारी आत्मा म्हणून स्वीकारलेले हे पहिले माध्यम, पहिले रूप आहे. मग अमर्याद आत्म्याचा पहिला मर्यादित संस्कार अनुभवण्यासाठी जे रूप त्या आत्म्याने धारण केले, ते रूप म्हणजे ईश्वराची चौथी अवस्था. आय होप इट इज क्लिअर. नसेल तर आत्ताच विचारा. ईश्वराची चौथी अवस्था म्हणजे काय? अमर्याद आत्म्याने पहिला मर्यादित संस्कार अनुभव घेण्यासाठी जे रूप मर्यादित रूप धारण केलं, ते म्हणजे ईश्वराची चौथी अवस्था होय. समजलं? अमर्याद आत्म्याने धारण केलेलं पहिलं अत्यंत मर्यादित रूप म्हणजे ईश्वराची चौथी अवस्था. हे रूप जरी स्थूल असले तरी ते त्याप्रमाणे अकल्पनीय रीतीने आणि अपरिमिततेने परिमित आहे. बाबा सांगतात की हे पहिलं स्थूल रूप जरी त्याचं स्थूल रूप असलं तरी ते स्थूल रूप कल्पना करता येणार नाही इतकं मर्यादित आहे. पहा बरं का, म्हणजे इथे खसखशीच्या दाण्याचं उदाहरण सुद्धा फेल होणार. बाबा हा महत्वाचा मुद्दा आहे. हा समजला तर ईश्वराची चौथी अवस्था समजेल. मग ती चौथी अवस्था बाबाने जीवात्म्यापासून वेगळी का केली ते कळेल. इतकं मर्यादित रूप आहे ते की त्याची आपण कल्पना करू शकणार नाही. अकल्पनीय रीतीने अमर्यादित आहे. इतकं ते मर्यादित स्थूल रूप आहे ईश्वराचं चौथी अवस्था की स्थूल म्हणून ते विचारात असू शकत. जी देवी देवता वगैरे किंवा ईश्वराच्या ज्या कल्पना आहेत त्या ह्या प्रकारात बसतात. ते इतकं मर्यादित रूप आहे की त्याची कल्पना करू शकत नाही आणि त्याची स्थूल म्हणून आपण गिनती सुद्धा करू शकत नाही, इतकं ते मर्यादित आहे. हे फार महत्वाचा पॅरेग्राफ आहे, हा समजला पाहिजे. हे अति अपरिमितपणे म्हणजे कधी अत्यंत अत्यंत अमर्याद प्रमाणे ते सूक्ष्म आहे, ते बेढव आहे. त्याला कोणी
अमर्याद सूक्ष्म म्हटलं त्याला बेढ बसणारच, आकारच नाही. तुम्ही काही त्याला सुंदर आकार देऊ शकत नाही, इतकं ते सूक्ष्म आहे. तत्वरहित आहे ते, सबस्टन्सलेस आहे, ठीक आहे ना. पण हे आला आहे, पाहिजे ना तर. शकत नाही, सबस्टन्स म्हणू शकत नाही, त्याला तुम्ही द्रव्य म्हणू शकत नाही, मॅटरलेस ते आहे, रूपरहित आहे, त्याला कुठलं रूपही नाही, इतकं ते सूक्ष्म आहे की त्याला रूपच नाही, की ते स्थूल आहे हळूहळू याची करून पाहावं लागतं आपल्याला. कल्पना देखील करता यावयाची नाही. ते इतकं मर्यादित रूप आहे ईश्वराची चौथी अवस्था. हे आत्म्याने पहिला अत्यंत आद्य मूळ संस्कार अनुभवण्यासाठी घेतलेलं इतकं मर्यादित रूप आहे की त्याची कोणी कल्पना करू शकणार नाही. ते तत्वरहित आहे, ते द्रव्यरहित आहे, असं रूपही नाही असू शकत, असं स्थूल आहे अशी कल्पना देखील त्याची करता येणार नाही, इतकं ते मर्यादित रूप आहे. म्हणजे ईश्वराची चौथी अवस्था हे किती मर्यादित रूप आहे की त्याची कल्पना करता येणार नाही. तरी देखील हे रूप अगदी पहिले रूप आहे. असं जरी असलं तरी हे आद्य रूप आहे. स्थूलामधलं ईश्वराचं चौथी अवस्था हे पहिलं रूप आहे, आद्य आहे, जे एकाच वेळी, हे महत्वाचं आहे बरं का. आता त्रिशूळ कुठून आला ते बघा, ते इथे बाबा सांगतायत. हे जे ईश्वराची चौथी अवस्थेतलं रूप आहे ते एकाच वेळी जणू जणू महत्वाचा शब्द आहे, म्हणजे मान लो, कल्पना करो, त्रिशूळाच्या रूपात अत्यंत महत्वाच्या सप्त गॅस समान रूपापैकी पहिले 3 गॅस म्हणून निर्माण करतात. म्हणजे पहिला प्रश्न उद्भवल्यानंतर त्या संस्काराचा अनुभव घ्यायला जे अत्यंतच मर्यादित स्थूल रूप ईश्वराने घेतलं ते कोणतं होतं? वायुरूप होतं. ते वायुरूप कसे होते? जे बाबा सांगतात मूलभूत 3. जयश्रीताई, काही विचारायचंय तुम्हाला? जय बाबा, जय बाबा, तुमचा माईक ओपन आहे, थँक्यू. जे अत्यंत मर्यादित 3 गॅस आहे ते पहिले 3 गॅस म्हणून, खरे 7 गॅस आहे, 7 प्रकारचे वायू आहेत मूळ बाबा सांगतात. त्या 7 पैकी जे अत्यंत पहिले 3 गॅस म्हणून निर्माण झाले, जे त्रिशूळाच्या, बाबा सांगतात उदाहरण म्हणून की ते त्रिशूळाच्या आकाराचे आहे, त्रिशूळाच्या रूपात आहे, त्रिशूळाच्या रूपामध्ये हे पहिले 3 गॅस जे आहे ते ईश्वराचे चौथ्या अवस्थेचं रूप आहे. ईश्वराची चौथी अवस्था म्हणजे काय? तर मूलभूत 3 गॅस जे जसे काही त्रिशूळासारखे आहेत असं बाबांनी म्हटलेलं आहे, ते म्हणजे ईश्वराचं चौथं अवस्था. आता ते का? तर आद्य संस्कार अनुभवण्यासाठी इतका तो संस्कार किरकोळ होता, मर्यादित होता, अत्यंत सूक्ष्म होता, त्याचं रूप सुद्धा त्याला अनुभवण्यासाठी अत्यंत सूक्ष्म होतं. त्या सप्त गॅस पैकी 3 गॅस म्हणून निर्माण झालेलं ते रूप, त्यापैकी ते असतात. असं ते, 1 मिनिट मी जरा मोबाईल चार्जिंगला लावते. आय होप इथे रेंज येईल आणि तुम्हाला माझा आवाज येईल. आवाज येतोय ना? तर मी असंच चालू ठेवते, एकीकडे चार्जिंग होईल, एकीकडे आपण वाचू. तर ही जी अवस्था होती ती मर्यादित पहिला संस्कार अनुभवण्यासाठी रूप इतकं मर्यादित होतं की ते 7 गॅस पैकी 3 गॅसचं रूपांतर होतं आणि एखाद्या त्रिशूळासारखा त्याचा आकार होता. या पहिल्या 3 गॅस समान रूपाचे वर्णन कधी करणे शक्य झाले? बाबा म्हणतात ह्या 3 गॅस सारखं जे ईश्वराचं पहिलं अत्यंत मूळ रूप होतं, म्हणजे ईश्वराची चौथी अवस्था होती, त्याचं जर कधी वर्णन करणं शक्य झालं, त्याचं वर्णन करणं शक्य नाही बाबा सांगतात, पण जर प्रयत्न केला तर त्याचे वर्णन केवळ घनतेच्या भूमिकेवरूनच करता येईल. कसलं? किती घन आहे, गॅस नव्हे,
ह्या जगातलं कुठलं नाही, तर सूक्ष्मातिसूक्ष्म असं ते रूप आहे. ते कसं आहे? पहिला गॅस अपरिमितपणे नगण्य घनता असलेला असा तो गॅस, की त्याची काही घनताच नाही, सॉलिडिटीच नाही, काउंट करता येणार नाही, इतका नगण्य आहे तो, असा तो पहिला गॅस आहे. नंतर दुसऱ्या स्थितीत नगण्य घनता असलेला, पहिल्याला अमर्याद नगण्यता, म्हणजे अमर्यादपणे तुम्ही तो कॅल्क्युलेट करू शकत नाही अशी त्याची घनता आहे, सॉलिडिटी आहे. आणि दुसरा नगण्य घनता असलेला, आणि तिसऱ्या स्थितीत, तिसरं जे स्थित आहे त्या 3 गॅसपैकी तिसऱ्या गॅसची स्थिती कशी आहे? घनतेचे पहिले मागमूस असलेला, घनता जी आहे, सॉलिडिटी जी आहे, जे सायन्सवाले लोक आहेत त्यांनी दुसरे चांगले शब्द इथे लिहून टाकावे चार्ट मध्ये, तर ही डेन्सिटी घनता जी आहे त्या गॅसची, हा डेन्सिटी हा डेन्सिटी, गांगडे सर थँक्यू. तिथे सॉलिडिटी पण म्हणता येईल समजण्यासाठी, की त्याची डेन्सिटी जी आहे, घनता जी आहे, ती इतकी नगण्य आहे, आणि ती असू शकेल थोडीफार डेन्सिटी त्याच्यात, घनता ह्याचं ट्रेसेस मागमूस असलेलं असं ते तिसरं रूप आहे. नंतर दुसऱ्या स्थितीत नगण्य घनता असलेला आणि तिसऱ्या स्थितीत घनतेचे पहिले मागमूस असलेला असे वर्णन करता येईल. या 3 गॅसचं जर वर्णन करायचं तर ते कसं करता येईल? या पहिल्या 3 रूपांना उत्क्रांती नाही, हा महत्वाचा विषय आहे. जसं बाकी रूपांना उत्क्रांती आहे, म्हणजे कसं की सपोज फॉर एक्झाम्पल स्टोन एज, म्हणजे पाषाण रूप, पाषाण योनी, हजारो लाखो अब्जावधी प्रकारचे दगडांचे प्रकार आहेत. मग कधी तो काळा दगड असेल, कधी जांभा दगड असेल, कधी लाल दगड असेल, कधी संगमरवरी असेल, म्हणजे त्या दगडाच्या योनीमध्ये जितक्या स्पेसीज आहेत त्या सगळ्यांमधून तो आत्मा जाऊन त्या सगळ्यांचा त्याला अनुभव घ्यावा लागतो. एका दगडाचं आयुष्य किती वर्ष असतं तुम्हीच विचार करा, म्हणजे किती अब्जावधी वर्ष तो त्या पाषाण अवस्थेत आत्मा घालतो. पण पहिलं जे रूप आहे, स्थूल रूप, जे त्रिशूळाच्या आकारासारखं म्हणू शकतो जसं काही, असं 3 गॅसेसचं आहे, त्याला उत्क्रांती नाही. म्हणजे तेवढा एकच स्पेसीज आहे त्याची, त्याच्यासारख्या इतर पुढे काहीही त्या योनीमध्ये पुढे उत्क्रांती नाही. म्हणून बाबांनी सांगताना नेहमी पाषाण योनीपासून सुरुवात केली आहे, गॅसेसचं घेतलेलं नाही, कारण त्याची कल्पनाही करू शकत नाही, ते दाखवू शकत नाही, उदाहरण देऊ शकत नाही. कदाचित सायंटिस्टना ते सापडलं असेल किंवा नसेल, जे सायंटिस्ट लोक आहे ते सांगतील. पण आपल्यासाठी सध्या समजण्याचा महत्वाचा मुद्दा हा आहे की ईश्वराची चौथी अवस्था जो आहे आत्मा, ते जे त्याचं स्थूल रूप आहे, अत्यंत आद्य पहिलं स्थूल रूप नाही. दुसरी 3 रूपे कल्पनेच्या क्षेत्रात येणे अशक्य आहे. दुसरे जे 3 रूप आहेत त्याच्या पुढचे 3 रूप आहेत, पहिल्या रूपाला उत्क्रांती नाही, पुढचे 3 रूपांची आपण कल्पनाही करू शकत नाही एक आत्म्याचा प्रवास म्हणून किंवा आत्मा म्हणून. व त्यांचे वर्णन अर्धपवन, सेमी गॅशियस व अर्धभौतिक रूपे असं करता येईल. म्हणजे नाही तो वायू आहे, नाही ते घन पदार्थ आहे, म्हणजे ते काय आहे, अर्धवायू आणि अर्धघन, अर्धभौतिक अशी ती रूप आहेत. कुठलं दुसरी 3 रूप. उत्क्रांतीचा आरंभ म्हणजे पहिला रूप आणि दुसरी 3 रूप, अशा 4 रूपांना उत्क्रांती नाही. म्हणजे ते काय आहे, अर्धवायू आहे, अर्ध सॉरी जय बाबा. कुणाला काय विचारायचं असेल तर हँड रेज करा, म्हणजे मी इतरांचा वेळ जाणार नाही. आणि माईक ज्यांचं चालू आहे त्यांनी प्लीज बंद करा.
ते काय होतं, डिस्टर्बन्स होतो, लिंक होती. तो विषय महत्वाचा आणि किचकट आहे. इतरांनाही समजला पाहिजे आणि मलाही समजावून सांगता आलं पाहिजे. मला म्हणजे बाबाच सांगतात ते. जय बाबा. उत्क्रांतीचा आरंभ चौथ्या सदृश्यापासून होतो. म्हणजे आता जर गॉड स्पीक्स वर अभ्यासक्रमात हे पुस्तक टाकलं आणि त्याच्यात जर प्रश्न आला की पहिला अनुभव काय होता, तर आपण मगाशी बघितला. दुसरा प्रश्न आपण असा टाकूया की चौथा उत्क्रांतीचा प्रारंभ कुठल्या रूपापासून होतो. उत्क्रांतीची सुरुवात वायू सदृश्य रूपापासून होते. उत्क्रांतीची सुरुवात त्या रूपापासून होते जे रूप वायू सारखं आहे. वायू सदृश्य म्हणजे वायू सारखं रूप आहे, त्या रूपापासून उत्क्रांतीची सुरुवात होते. अंतिमतः शेवटी प्रमुख 7 पवन सदृश्य शृंखलेचे 7वे पवन सदृश्य रूप आहे. शेवटी आता शेवटी चौथ्या रूपापासून जे वायू रूप, वायू सारखं, वायू नाही, जे वायू सारखं आहे अशा वायू सारख्या असलेल्या चौथ्या रूपापासून उत्क्रांतीला सुरुवात होते. शेवटी काय होतं, प्रमुख जे 7 वायू सारखे, वायू नव्हे, आपण त्याची कल्पना करू शकत नाही, हे बाबांनी सांगितलेलं आहे. मग वायू सारखे जे 7 रूप आहे की जे एक साखळी सारखे येतात, ते 7वं जे आहे ते वायू सारखं जे रूप आहे ते हायड्रोजन आहे व जे इलेक्ट्रॉनला विद्युत परमाणूला अंतर्भूत करते असे म्हटले जाऊ शकते. हे जे 7 अंकाला सगळीकडे अध्यात्मात खूप महत्व आहे. आपण जेव्हा बघतो प्रत्येक गोष्ट, तुम्ही बघा, 7 आसमान, 7 वायू, सप्तस्वर, सगळीकडे 7 भूमिका, 7 प्रकार, सूर्य आहे की नाही, 7 प्रकारचे वायू. इथे सुद्धा बाबांनी म्हटले की 7 वायू सारखे साखळीच्या स्वरूपात जे आहे त्याने हायड्रोजन आहे आणि ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स म्हणजे परमाणू आहेत असे म्हटले जाऊ शकते. पुढे अत्यंत महत्वाचं बाबा सांगतायत, हे नीट लक्षात ठेवले पाहिजे. काय की पहिली 6 पवन सदृश्य स्थूल रूपे विविध पवन जसे हायड्रोजन, नायट्रोजन इत्यादी सारखी नाही. आम्ही कुणी कल्पना करायला बघू की मग हे सूक्ष्माती सूक्ष्म म्हणजे हा वायू आहे का, ते गॅस आहे का. बाबा सांगतात की पहिले जे वायू सारखे, वायू पण म्हणता येणार नाही त्यांना, असं बाबा म्हणतात. त्यांना घन पदार्थ पण म्हणता येणार नाही, वायू पण म्हणता येणार नाही, असं जे काही आहे त्या पहिल्या 3ला उत्क्रांती नाही. आणि चौथा जो आहे तो वायू सारखा आहे, वायू नाही. म्हणजेच पहिली जी वायू सारखे 6 रूप आहेत त्याची कल्पना तुम्ही करू शकणार नाही. ते नाही हायड्रोजन सारखे, नाही नायट्रोजन सारखे इत्यादी सारखं ते रूप नाही. ते अति सूक्ष्म आहे म्हटल्यावर ते आपण बघू शकत नाही, डोळ्याला दिसू शकत नाही. शास्त्रज्ञांना जर ते दिसत नाही तर त्यांना शोधण्यासाठी त्याचा मायक्रोस्कोप पण मिळाला की नाही माहित नाही, शोधलं की नाही माहित नाही. अशी ती अति सूक्ष्म. इतकं सूक्ष्म का? कारण पहिला संस्कार अत्यंत सूक्ष्म होता. त्यासाठी रूप पण आपण बघितलं की जसा संस्कार तसं माध्यम, त्याला अनुरूप असं माध्यम असेल. म्हणून जर संस्कार सूक्ष्म होता तर त्याच्यासाठी माध्यम पण सूक्ष्माती सूक्ष्म होतं. मग हे पहिले जे 6 वायू सारखे जे रूप आहेत ते हायड्रोजन, नायट्रोजन इत्यादी वायू सारखे नाही, अधिकाधिक विशुद्ध आहेत, अधिकाधिक शुद्ध स्वरूपात ते आहेत. फायनर म्हणजे सूक्ष्मतर नाही, म्हणजे सटल सूक्ष्म वर्ड तसं नाही, अगदी फाईन म्हणजे अगदी विशुद्ध आणि अत्यंत सूक्ष्म असं ते रूप आहे. सूक्ष्म म्हणजे बारीक.
ज्या पवन स्वरूपाशी या युगातील वैज्ञानिक सुपरिचित आहेत. की बाबा सांगतात की हे जे पहिले 6 आहेत त्यांच्या स्वरूपाशी या युगातील वैज्ञानिक परिचित आहेत, नोन आहेत. त्या वैज्ञानिकांना ती रूप परिचित आहेत असं म्हटलेलं आहे, पण मला वाटतं इथं नाहीत म्हणायला पाहिजे. गांगडे सर बरोबर. शोधून येस सांगू येस ताई. शकतील आपल्याला हो हो घरगुती हो. का? एक मिनिट वाचून दाखवतो. दे आर मच मच फायनर. नाही शब्द They are हा much finer than those with which the scientists of the age are well conversant. बरोबर आहे, तुमचं म्हणणं करेक्ट आहे. ते ओके. सायंटिस्ट थँक्यू सो मच. व्हेरी क्लिअर. किती सुंदर, किती प्रॉन्टली लगेच सांगितलं गांगडे सरांनी. जय बाबा. तर या युगातल्या वैज्ञानिकांना जे काही गॅसेस परिचित आहेत त्याच्यापैकी ते नाही. इतके ते विशुद्ध आहेत, सूक्ष्माती सूक्ष्म आहे की अजून वैज्ञानिकांनाही त्याचा पत्ता लागलेला नाही. आता पुढे अवस्था 5. मग आता चौथी अवस्था म्हणजे काय? सूक्ष्म शरीरधारी आत्मा. 5वी अवस्था ईश्वर उत्क्रांतीच्या स्थितीतील आत्मा. आता हे 5वी 6वी 7वी पटापट समजेल असं मला वाटतं की त्यात काही फारसं समजायला अवघड जाणार नाही. गांगडे सरांची काही हरकत नसेल तर मी त्यांना विनंती करू इच्छिते की 2-5 मिनिटात त्यांनी हे चौथी अवस्था त्यांच्या भाषेत थोडी सांगता आली तर त्यांची हरकत तुम्ही नसेल. तुम्ही इतकं छान सांगितलं आहे की मी आता दुसऱ्या चांगल्या शब्दात नाही सांगू शकत. खूप सुंदर सांगितलेलं आहे आणि खूप छान कळालं. थँक्यू बाबा. जय बाबा. ईश्वर शरीर. आता 5वी अवस्था बघू. ईश्वराची 5वी अवस्था काय? ईश्वर शरीर हे काय आहे ना, इथे MPR ला आहे आणि समहाऊ त्याचं पाय मोडलेला दिसतोय, ते टेबल हलते जाम. सॉरी फॉर दॅट. प्रयत्न करते त्याला धरून ठेवायचा. ईश्वर शरीरधारी आत्मा म्हणून आता सचेत होण्याचा आणि सृष्टीला मायेला समजून घेण्याचा प्रयत्न करतो. आता ह्या ईश्वर जो होता तो अचेत होता. मग नेणिवेतल्या आत्माचा प्रवास सुरू झाला. त्याला अत्यंत सूक्ष्म चेतना प्राप्त झाली. त्या सूक्ष्म संस्कारासह त्याने सूक्ष्म देह धारण केला. त्याची चेतना सूक्ष्म होती. आता हा सचेत होतो म्हणजे चेतना त्याच्या ठिकाणी यायला लागली. ती चेतना आल्याबरोबर तो ईश्वर स्वतःला जाणण्याऐवजी मायेला समजून घ्यायचा प्रयत्न करतो. जरी कारण काय झालं, त्या इच्छेबरोबर जसं आपण मगाशी बघितलं, विस्फोट झाला, धक्का बसला, त्याबरोबर त्या परात्पर परब्रह्म अवस्थेमध्ये जे काही अप्रगट अव्यक्त स्वरूपात होतं, मग ते काय काय होतं? माया होती, ईश्वराचे विविध पैलू होते, सृष्टी होती, ते सगळं अस्तित्वात आलं. मग स्वतःला समजून घ्यायला निघालेला ईश्वर कोहम म्हणून तो काय करतो? स्वतःला समजून घेण्याऐवजी मायेला समजून घ्यायचा प्रयत्न करतो. त्याला सुरुवात करतो. जरी या ठिकाणी त्याचे सृष्टीचे समजणे अपरिमितपणे उपैक्षणीय असते, इतकी सृष्टी महान आहे. त्याचं समजणं कसं असतं? निग्लिजिबल असतं. का? दगड समजून समजून किती समजणार? पाणी सृष्टीला समजून समजून किती समजणार? ती मग वनस्पती असू दे, कीटक असू दे, जो तो आपल्या परीने सृष्टीला समजून घ्यायचा प्रयत्न करतो, तो समजून किती घेणार? त्याच्या परी इतकंच समजून घेणार, जितकं त्याचं रूप तितकी त्याची समज. ते कसं असतं? उपेक्षणीय असतं, निग्लिजिबल समजणं असतं. असलं जरी असलं, ते समजणं जरी उपेक्षणीय असलं, निग्लिजिबल जरी असलं, तरी अत्यंत परिमित चेतना आणि सूक्ष्मतम समजणे असूनही अधिक संस्कार निर्मितीत जे थेंबाला किंवा स्वतः आत्म्याला मूळ पहिल्या बुडबुड्याशी किंवा रूपाशी असाहचर्य करण्यास किंवा तोडण्यास कारणीभूत होतात. आता हे समजणं त्याचं जरी सूक्ष्मातिसूक्ष्म ती जरी चेतना मर्यादित असली तरी संस्कार त्यांनी निर्माण केले, ते काय करतात? त्या आत्म्याला
भाग पाडतात स्वतःच रूप सोडून द्यायला, म्हणजेच त्या रूपाशी असहचर्य करायला, म्हणजेच त्या रूपाला टाकून देणं, म्हणजेच डेथ. साध्या भाषेमध्ये, दुसऱ्या शब्दामध्ये, तिथे त्या बुडबुडा फुटतो. बुडबुडा फुटतो म्हणजे त्या देहाचं, त्या रूपाचं तेवढे जे संस्कार अनुभवायचे होते तेवढे संस्कार अनुभवण्यापुरताच तो देह होता. त्या देहामार्फत तितकेच संस्कार अनुभव तो करू शकत होता. आता पुढचे तिथे त्या देहाने जेवढे अनुभव करायचे संस्कार आहेत ते संपल्याबरोबर तो बुडबुडा फुटतो, म्हणजेच तो असाहचर्य करतो, म्हणजेच मृत्यू होतो, म्हणजेच ते रूप टाकलं जातं. बुडबुड्याला सोडणे आद्य रूपाला सोडण्यासारखे किंवा त्याचे साहचर्य सोडण्यासारखे आहे. रूपाला सोडल्यानंतर देखील आत्म्याच्या उत्क्रांत होणाऱ्या चेतनेने संकलित केलेले संस्कार नाहीसे होत नाही. आता त्यांनी तो देह जरी सोडला, त्याचा बुडबुडा फुटला, रूपाला सोडण्यासारखं आहे, म्हणजे त्याचा मृत्यू जरी झाला तरीही त्या आत्म्याने उत्क्रांत होत असताना ते संस्कार, आधीच्या जन्मातले संस्कार अनुभव करत असताना, ते खर्च करत असताना नवीन संस्कार निर्माण केलेले आहेत. हे जे साचलेले संस्कार आहेत ते चेतनेने गोळा केले, आत्म्याने काहीही केलेलं नाही. आत्मा निखळ होता, निखळच राहणार, शुद्ध होता, शुद्धच राहणार, अविभाज्य आहे, अविभाज्यच राहणार, अमर्याद आहे, अमर्यादच राहणार. जे परमात्म्याचे गुण ते सगळे आत्म्याचे. का? कारण तो आत्मा सतत परमात्म्याशी एकरूप असतो, त्याच्यातच असतो. म्हणून जे काही संस्कार व्हायचे, ज्याने कशाने बाधित व्हायचं, ती चेतना बाधित होते, आत्मा नाही. त्यामुळे हे संस्कार कोणी गोळा केलेले ते संस्कार नाहीसे. रूप जरी टाकलं, शरीर जरी झालं, मृत्यू जरी झाला तरी संस्कार होत नाही. हे संस्कार. माधुरी पुरी, तुम्हाला काही विचारायचंय का? हँडरेज आहे तुमचा. जय बाबा, बोला. माधुरी पुरी, जय बाबा. माधुरी पुरीचे प्रश्न नेहमी असतात म्हणून मी थांबले जरा वेळ, पण मला वाटतं तिचा चुकून हँडरेज झालाय का माहित नाही. एनिवे, आपण पुढे जाऊया. कारण हँडरेज केला ना आणि जर विचारलं तर प्रॉन्टली उत्तर दिलं तर समजायचं व्यक्ती आहे हजर. आता त्यांचं उत्तर घेत नाहीये म्हणजे चुकून हँडरेज झाला असेल किंवा नाहीये ती. रूपाला सोडल्यानंतर देखील आत्म्याच्या उत्क्रांत होणाऱ्या चेतनेने संकलित म्हणजे गोळा केलेले संस्कार नाहीसे होत नाही. हे संस्कार उत्क्रांत चेतनेसह साहचर्य करीत राहतात. जशी जशी चेतना उत्क्रांत होत राहील तसे तसे ते संस्कार पण त्यांच्या बरोबर चालत राहतात. व असू दे, जय बाबा. आत्म्याच्या उत्क्रांत होणाऱ्या चेतनेला दुसऱ्या उचित व श्रेष्ठ बुडबुड्याच्या रूपाशी साहचर्य करण्यासाठी कारणीभूत होतात. आता शरीर जरी सोडलं, माध्यम जरी टाकलं, ते संस्कार संपत नाही, ते चेतनेबरोबर साहचर्य करतात, त्याच्यासोबत राहतात. आणि मग ते संस्कार खर्च करण्यासाठी दुसऱ्या अनुरूप योग्य माध्यमाची, शरीराची निवड करणं. दुसरा तो बुडबुडा फुटला. हे बुडबुडा म्हणजे इथे देहाला, रूपाला, योनीला बाबांनी बुडबुडा म्हटलंय, त्या योनीमधल्या स्पेसेसला. तो बुडबुडा फुटला तर दुसऱ्या बुडबुड्याच्या रूपाशी साह करण्यासाठी कारणीभूत होतात, म्हणजे त्याचा जन्म होतो. आणि मग जन्म झाल्यावर जे कोणतं रूप असेल त्या रूपाशी पुन्हा तो आत्मा एक रूप होतो, तादात्म्य पावतो. मी म्हणजे किडा, मुंगी, माकड, माणूस जे काही आहे ते म्हणतो. आत्मा याप्रमाणे दुसऱ्या रूपाद्वारा सृष्टीला अधूक समजून घेण्यासाठी किंवा तिचा अनुभव समजतो. जसं त्याचं उत्क्रांत होतं रूप, तर सृष्टीला अधिक समजून घेत जातो. दृष्टिकोन, अँगल ऑफ विजन व्यापक होतो. जो मुंगीचा दृष्टिकोन असेल तो माकडाचा नाहीये.
हो की नाही? तो व्यापक अनुभव होतो, त्याचा दृष्टिकोन रुंदावतो. समजण्याची चेतना एकाच वेळी रूपाच्या उत्क्रांतीच्या प्रमाणात वृद्धिंगत होते. चेतना विकसित होतेच, पण जे समजणं आहे, आकलन आहे, ते सुद्धा जशी जशी रूप उत्क्रांत होत जातील, हायर फॉर्म्स तो आत्मा घेत जाईल, उच्चाधिक उच्च रूप, जसं तो योनी म्हणजे कीटक, पशु, जलचर ह्यांच्यापेक्षा पक्षाला, प्राण्याला अधिक कळतं. म्हणजे जशी जशी उत्क्रांती, ती रूप पण वाढतील, विकसित होतील, तसं त्याचं समजणं, आकलन सुद्धा वाढत जातं, वृद्धिंगत होतं. स्थूल चेतनेतील उत्क्रांतीसह किंवा वृद्धीसह संस्कार देखील वाढतात. आता इथे प्रॉब्लेम हा आला, जशी जशी स्थूलाची चेतना, आता जरी रूप बदलले, चेतना जरी विकसित झाली, आकलन जरी विकसित झालं, समजणं जरी वाढत गेलं, तरी ते समजणं कुठलं असतं? फक्त ह्या स्थूल जगताचं असतं, स्थूल दुनियेचं असतं, सूक्ष्माचं नसतं, मनोचं नसतं. तसं जसं जसं ही उत्क्रांती होईल, चेतना उत्क्रांतीत होत जाईल, जसे जसे संस्कार सुद्धा वाढतात. जशी जशी चेतना वाढत जाते, तसे तसे संस्कार अजून वाढतात आणि आत्म्याला अजूनही अधिक बिकट, गुंतागुंतीचे, कॉम्प्लेक्स स्थूल रूप धारण करण्यास किंवा त्यांच्याशी साहचर्य करण्यास दुसरे स्थूल रूप लागल्यानंतर चेतनेने राखलेल्या संस्कारांच्या प्रमाणात भाग पडतात. जसे जसे संस्कार, आपण आधीच बघितलं, जसे संस्कार त्याप्रमाणे अनुरूप रूप माध्यम त्या आत्म्याला निवडावं लागतं. आत्म्याला म्हणण्यापेक्षा त्या अवस्थेतल्या ईश्वराला. आता ही ईश्वराची 5वी अवस्था आहे. या 5व्या अवस्थेत ईश्वर काय करतो? एक एक योनीतून पुढे चाललाय, स्वतःला समजून घेण्यासाठी, चेतना अधिक प्रगल्भ करण्यासाठी. जशी जशी चेतना विकसित होते, तशी त्याची समज या दुनियेबद्दलची वाढत जाते. जशी जशी दुनियेबद्दलची समज वाढते, जसे जसे त्याचे रूप मोठे मोठे विकसित होत जातात, स्थूल रूप, तशी त्याची स्थूल जगताची समज वाढते, तसे तसे त्याचे संस्कार सुद्धा वाढत जातात. मग वाढलेल्या संस्कारांना अनुभव करण्यासाठी सूक्ष्म किंवा बारीक रूप कामाचं आहे का? नाही. समजा वाघाचे अनुभव आहे, वाघाचा मृत्यू झाला, त्याचे जे संस्कार आहे ते अनुभवण्यासाठी दुसरं उचित, वाघापेक्षा उच्चतर असं रूप धारण करावं लागेल. तिथे मुंगीचं रूप धारण करून मुंगीच्या योनीत जन्म घेऊन वाघाने गोळा केलेले संस्कार अनुभवणं शक्यच नाही. जे क्रूर प्रकारचे असणार, जे काही प्रकारचे असणार, म्हणून अधिक जास्त संस्कारांमुळे त्याला दुसरं रूप, अधिक दुसरं रूप घेत जावं लागतं, दुसऱ्या रूपांशी साहचर्य करावं लागतं, रूप दुसरं धारण करावं लागतं, माध्यम अधिक उच्च निवडावं लागतं, त्या उच्च माध्यमाशी त्याला एकरूप व्हावं लागतं आणि ते उच्च माध्यम सोडल्यानंतर, ते रूप सोडल्यानंतर ज्या प्रमाणात त्याचे संस्कार असतील, त्या चेतनेने राखलेले हे सगळे संस्कार कुठे असतात? चेतनेमध्ये असतात, चेतनेने गोळा केलेले असतात. मग ह्या संस्कारांच्या प्रमाणात, आता बघा, स्थूल चेतनेतील संस्कार उत्क्रांतीसह किंवा वृद्धीसह आत्म्याला अजूनही बिकट स्थूल म्हणजे अधिकाधिक गुंतागुंतीचं रूप त्या आत्म्याला धारण करावं लागतं. का? कारण संस्कार त्याचे गुंतागुंतीचे झाले, वाढलेले संस्कार आहेत आणि ते संस्कार खर्चल्यासाठी त्याला वेगवेगळे रूप धारण करावं लागतं. ज्या प्रमाणात संस्कार असतील त्याप्रमाणे त्याची रूप असणार, त्याप्रमाणे त्याचं रूप असतात, त्याच्याशी त्याला एकरूप व्हावं लागतं. याप्रमाणे युगानुयुगे चेतनेची उत्क्रांती रूपांच्या समानांतर उत्क्रांतीसह, मला वाटतं इथे 2 हँडरेज आहे, त्यामुळे 2 मिनिटं आपण थांबूया. हँडरेज चुकून झालेत की प्रश्न आहेत? जय बाबा कांबळे सर बोला. JS कांबळे, अमरावती.
हँडरेज चुकून झालाय की प्रश्न आहे? अजून एक हँडरेज आहे, मला नाव तर आता कळत नाहीये. दोन हँडरेज आहेत. चुकून झालं ते मॅडम. ठीक आहे, जय बाबा. याप्रमाणे युगानुयुगे चेतनेची उत्क्रांती, रूपांच्या समानांतर उत्क्रांती, सहजी रूपे संकलित संस्कार अनुभवण्यासाठी आणि समानांतरपणे खर्च करण्यासाठी प्रगत होत राहते. तोपर्यंत रूपाच्या असंख्य परिवर्तनानंतर, बदलानंतर पाषाण, धातू, वनस्पती, कीटक, मासे, पक्षी, प्राणी अधिक निश्चित आणि ओळीने येणाऱ्या स्थितीद्वारा आत्मा युगे हे रहाट गाडगं चालू असतं. चेतनेच्या उत्क्रांतीप्रमाणे जशी जशी चेतनेची उत्क्रांती होईल त्याच्या समानांतर त्याला अनुरूप असं माध्यम घेत घेत ते संस्कार गोळा केलेले अनुभवण्यासाठी आणि ते खर्च करण्यासाठी ती रूप जी आहेत, योगी आहेत, जन्म आहेत, माध्यम आहेत, शरीर आहेत करतात. शरीर माध्यम म्हणून मदत करतं. ते शरीर माध्यम म्हणून ते संस्कार अनुभवण्यासाठी, खर्च करण्यासाठी मदत करतात. तुमचा माईक बंद कराल कांबळे सर. जय बाबा. तोपर्यंत रूपाच्या असंख्य रूप परिवर्तन म्हणजे बदललं. असंख्य रूप बदलले. कसे? पाषाण, धातू, आपल्याला ते सगळे माहिती आहे. आणि ह्या प्रत्येक योनीमध्ये असंख्य स्पेसिस आहेत, त्याचे अनंत प्रकार आहेत. ते सगळे अनुभवल्यानंतर पण निश्चितपणे ओळीने क्रमाक्रमाने हळूहळू अधिकाधिक त्या स्थितीद्वारा तो मानवी रूप धारण करतो आणि मानवामध्ये त्याची चेतना पूर्ण विकसित होते. पुढे अन्य शब्दात दुसऱ्या भाषेत. अच्छा, आज प्रार्थना कोण म्हणतंय? अरुण पळसकर सर आहेत काय? आणि आरती अहिंसा. अरुण पळसकर सर प्रार्थना म्हणतील आणि अहिंसा आरती म्हणेल. तोपर्यंत मी एक पॅरेग्राफ वाचून घेते, छोटा आहे, 3 मिनिटं आहे. दुसऱ्या शब्दामध्ये तोपर्यंत बंद ठेवायला माईक जळतात. थँक्यू. दुसऱ्या शब्दात आत्म्याच्या चेतनेचे उत्क्रांती चक्र म्हणजे ह्या आत्म्याच्या चेतनेचा विकास होण्यासाठी जे उत्क्रांतीचं चक्र आहे आणि अधिक उच्चतर चेतना प्राप्त करण्यासाठी त्या रूपांची पण उत्क्रांती होत राहते. रूप पण अधिक उच्चतम रूप येत राहतात. पुढे निम्नतर प्रकारच्या असाहचर्य म्हणजे अधिक उच्च रूप घेतलं की आधी जे खालचं रूप होतं ते टाकलं जातं. ते टाकल्यावरच पुढचं उच्च म्हणजेच आधीच्या निम्नतर म्हणजे खालच्या प्रकारच्या रूपाशी असाहचर्य म्हणजे मृत्यू. असं करत करत ते संस्कार अनुभवत खर्च करत पुढे चेतना उत्क्रांत होत राहते. म्हणजे काय काय उत्क्रांत होत राहतं? चेतना उत्क्रांत होत राहते. अधिकाधिक उच्चतर रूप घेतली जातात. चेतना अधिक उच्चतर होते. अधिक ते संस्कार खर्च केले जातात. तसं जे निम्न रूप आहे, पाषाण, धातू, वनस्पती, कीटक, जसं तो पुढे जाईल तसं खालची रूप तो टाकत जातो. त्याला पुन्हा मागे कधी यावं लागत नाही. एकदा माणूस झाला की त्याला पुन्हा मागचा प्रवास कुठल्याच आत्म्याला नाहीये. तो पुढे होत जातो. आणि याचा बऱ्याच जणांना ही शंका असते की माणूस किंवा इतर कुठल्या योनीमध्ये तर परत मागच्या योनीत कधीही जात नाही. कसं जाईल? इथे बाबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की त्याचे संस्कार जसे असतील त्याच्या अनुरूप त्याला पुढचं देह माध्यम म्हणून घ्यावं लागतं. जर संस्कार उच्चतम असणार त्या शरीरातले, त्या देहातले, त्या जीवनातले, तर त्याचं उच्चतरच त्याला देह किंवा योनी किंवा माध्यम निवडावं लागणार. तो निम्न माध्यम जर माणूस आहे तर मृत्यूनंतर तो माणूस म्हणूनच जन्मणार. तो पक्षी म्हणून कसा जन्मेल हो? माणसाचे जे संस्कार त्यांनी गोळा केले, माणसाचे काम करून जे संस्कार त्यांनी गोळा केले, त्या संस्कारांचा अनुभव
किंवा त्या संस्कारांना खर्च करणं पक्षाकडून शक्य होईल का? आय होप ह्या प्रश्नामुळे बऱ्याच जणांच्या मनातल्या बऱ्याच प्रश्नांचं उत्तर मिळेल की अशा प्रकारे उच्चातीतर उच्च अधिकाधिक बाळांनी इथे सांगितलंय की पुढच्या उच्चतर रूपांच्या उत्क्रांतीसह. आणि हा प्रश्न इथे नक्की निकालात लागतो. एकच वाक्य महत्वाचं अत्यंत आहे जे सगळ्या प्रश्नांचं समाधान करेल की जसे आपण इथे थांबूया. थँक्यू बाबा, थँक्यू ऑल. अवतार मेहेर बाबा की जय. जय बाबासाहेब. तुम्ही प्रार्थनेला सुरुवात करा हा पळसकर सर. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. प्रियतम मेहर प्रभू की जय. हे देवाधिदेवा, सर्वांचे पालन करणारा व रक्षण करणारा तू अनादि व अनंत आहेस. तू अद्वैत, तू अतुलनीय आहेस. तुझा थांब कोणालाही लागू शकत नाही. तुझ्या ठाई रंग नाही, अभिव्यक्ती नाही, रूप नाही, तसेच गुणही पण नाही. तू अमर्याद आणि अगाध आहेस. तर्क व कल्पना या पलीकडे आहेस. तू सनातन व अविनाशी आहेस. तू अविभाज्य आहेस. दिव्य दृष्टीशिवाय तुला कोणीही पाहू शकणार नाही. तू सतत होतास, तू सतत आहेस व सतत राहशीलही. तू सर्व ठिकाणी आहे, सर्वात आहेस आणि सर्वांच्या पलीकडे आहेस. तू आकाश मंडळात आहेस, पाताळात आहेस. तू व्यक्त आणि अव्यक्तही आहेस. सर्व भूमिकावर आहेस व सर्व भूमिकांच्या पलीकडे आहेस. तू तीनही भुवनात आहेस व त्रिभुवनापलीकडे आहेस. तू अगोचर असून स्वतंत्र आहेस. तू विश्वकर्ता व देव देवेश्वर आहेस. तू सर्व मनांचा व हृदयांचा ज्ञाता आहेस. तू सर्व शक्तिमान व सर्व व्यापी आहेस. तू अनंत ज्ञान, अपरिमित शक्ती व असीम आनंद आहेस. तू ज्ञान सिंधू आहेस, सर्वज्ञ व अनंत ज्ञानी आहेस. भूत, वर्तमान व भविष्य यांचा तू ज्ञाता असून स्वयमेव ज्ञानच आहेस. तू दयेचा सागर असून सदैव कल्याणकारी आहेस. अनंत गुणांनी नटलेला तू आत्म्यांचा आत्मा आहेस. सत्य, ज्ञान व आनंद यांची त्रयी तू आहेस. तू सत्याचा उगम असून प्रेमाचा महासागर आहेस. तू आदिपुरुष असून श्रेष्ठाहून सर्वश्रेष्ठ आहेस. तू प्रभू व परमेश्वर आहेस. तू परमदेव असून परात्पर परमात्मा आहेस. तू परब्रह्म, अल्लाह, इलाही, एजदा, अहुर मस्त व प्रियतम ईश्वर आहेस. तुझे नाव एजत अर्थात एकमेव पूजनीय आहे. हे असीम दयासागर प्रभू आहे. आमच्या हातून घडलेल्या सर्व पापांबद्दल आम्हाला पश्चाताप होत नाही. असत्य, अन्याय व अमंगल अशा प्रत्येक विचाराबद्दल, बोलू नये अशा बोलल्या गेलेल्या प्रत्येक शब्दाबद्दल व करू नये अशा केलेल्या प्रत्येक कृतीबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. स्वार्थाने प्रेरित अशा प्रत्येक कृत्याबद्दल, शब्दाबद्दल व विचाराबद्दल, तसेच द्वेषमूलक असे प्रत्येक कृत्य, शब्द व विचार यांच्याही बद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. प्रत्येक कामुक विचाराबद्दल व कामुक कृत्याबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. तसेच खोटेपणाबद्दल, सर्व प्रकारच्या ढोंगांबद्दल आणि देऊनही पूर्ण न करू शकलेल्या प्रत्येक वचनाबद्दल, लोकांच्या अनुपस्थितीत त्यांची निंदा करण्याबद्दल व त्यांचे दोष दाखविण्याबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. विशेषतः दुसऱ्याची हानी करणाऱ्या प्रत्येक कृत्याबद्दल, दुसऱ्यास दुःख देणाऱ्या प्रत्येक शब्दाबद्दल व कृतीबद्दल आणि दुसऱ्यांना दुःख व्हावे अशा प्रत्येक इच्छेबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. हे प्रभुराज, आमच्यावर अपार दया करून आम्ही केलेल्या या सर्व पापांबद्दल आम्हाला क्षमा करा. तसेच तुमच्या इच्छेप्रमाणे विचार करण्याच्या, बोलण्याच्या
व वागण्याच्या बाबतीत आमच्या हातून सतत ज्या चुका झाल्या त्यांच्याही बद्दल आम्हाला क्षमा करा, हीच आमची तुम्हाला नम्र प्रार्थना. हे प्रियतम परमेश्वरा, तुझ्यावर अधिकाधिक प्रेम करण्यासाठी आम्हा सर्वांना तू सहाय्य कर. अधिक, आणखी अधिक व त्याहूनही आणखी अधिक प्रेम करण्याकरिता, इतके की तुझ्याशी एकरूप होण्यास आम्ही पात्र व्हावे आणि प्रियतम बाबांचा दामन अगदी अखेरच्या क्षणापर्यंत हाती घट्ट राहावा, यासाठी आम्हास तू सहाय्य कर. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. प्रियतम मेहर प्रभु. जय बाबा. आरती सुरू कोण करतंय? कुणाला सांगितली होती मी? अहिंसा आहे का? एक मिनिट. विभा एंडे, तुम्ही आरती म्हणता जय बाबा? हो हो, म्हणते म्हणते. करा जय बाबा. अवतार मेहर बाबा की जय. बुझावे नार जहरतनी कर कुद रत में फरमातु छे लागी आस भक्तों ने के बख्शे नूरई मातु आया मुरशद मेहर बाबा चरण पर तुझ न धरिए सर खुदा ना जात थी वाके पथई बैठो मेहर बातू तुझे मालिक हकीकत नो तू आसे भी न्यारे अभी तुझे दरी याए वहदत मारे फतनो होई तू फातू अमोरह रवन ऐसाले बखसे जे या नई जदनु के तू पर महात्मा ज्ञानी छने मो तारे रहातु खुदाना प्रेमनो प्यालो पिलावी मस्त मने कर छे तुझ पर जान सदके साकिया पीत पयमातु हमारी नाव भर दरिए तरावे तो हमें तरिए हमारा ना खुदाए मेहर बाबा छे निगे बातू हमारा ना खुदाए मेहर बाबा छे निगे बातू बुझावी नार जहरतनी कर गुद रत में फरमातु शैलागी आस भक्तों ने के बख्शे नूरई मातु। अवतार मेहर बाबा की जय। अवतार मेहर बाबा की जय। अवतार मेहर बाबा की जय। सर्व विश्वव्यापी भगवान मेहर प्रभु की जय। जय मेहर बाबा। जय Thank you. बाबा। अवतार मेहर बाबा की जय. जय बाबा. जय बाबा. जय मी बाबा. नाशिकला आहे ताई. जय बाबा. जय बाबा.
जय मेहर बाबा ताई, जय मेहर बाबा, जय मेहर बाबा.